माझं नाव सलोनी. माझ्या अम्मी अब्बूची मी एकुलती एक मुलगी. माझे वडील सरकारी अधिकारी, त्यामुळे त्यांची सारखी कुठे ना कुठे बदली होत असे आणि या सगळ्यामुळे माझी शाळाही सारखी बदलावी लागत असे. माझे अब्बू जरी सरकारी अधिकारी असले तरी माझी अम्मी तितकी शिकलेली नाही. तशी ती दिसायला सुंदर आहे आणि मी आणि निखिल तिच्यावरच गेलोय. आता मी जवळपास 14 वर्षाची आहे, म्हणजे 9वीत. मागच्याच महिन्यात मला पहिल्यांदा पिरियड्स आले. मला याआधी याबद्दल काहीच ठाऊक नव्हतं. झालं असं की 2-4 दिवसापासून माझ्या पोटात दुखायला लागलं आणि कमरेच्या मागच्या भागातही वेदना ठळकपणे जाणवत होत्या. मला अंथरुणातून उठून जेवणं देखील अवघड झालं होतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 2 दिवसापासून मला आईस्क्रीम खायची खूप इच्छा होत होती. तशी इच्छा मी अम्मीला बोलून दाखवली. तिनं मला 2दा आईस्क्रीम आणून दिलं. कदाचित माझ्यासोबत जे होतंय त्याची कल्पना तिला आली होती, पण तिनं मला त्याबद्दल काहीच सांगितलं नाही. त्या दिवशी मी आंघोळीला गेलेले असताना अचानक मला ब्लिडिंग होऊ लागलं. मी आंघोळ करता करताच अम्मीला घाबरून आवाज दिला, अम्मी, ए अम्मी, अगं मला रक्त येतंय, मला काहीतरी होतंय. माझा आवाज ऐकून अम्मीनं पांढरा शुभ्र कपडा घेतला आणि मला दिला. त्या कपड्यानं मी माझ्या कमरेखालचा भाग व्यवस्थित पुसून काढला आणि तिनं मला अजून एक पांढरा शुभ्र कपड्याची घडी घालून दिली, जी मी पॅन्टीच्या आत घातली. ती घडी कशी घालायची आणि ते कसं वापरायचं ते सगळं मला अम्मीनंच शिकवलं. त्या दिवशी पहिल्यांदा मला पिरियड्स काय असतात ते कळलं. त्यानंतर अम्मीनं मला त्याच्याबद्दल समजावून सांगितलं. आता ही गोष्ट माझ्या बरोबर दर महिन्याला होणार हे कळल्यावर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण दर महिन्याला आता हा त्रास सहन करावा लागणार याचा विचार करूनच मला भीती वाटायला लागली. खरंच त्या क्षणी ना मला माझ्या मुलगी असण्याचा राग येत होता. ईश्वरानं आपल्यालाही मुलगाच बनवायला हवं होतं असं मला वाटायला लागलं. पण आता यात बदल होणं अशक्य होतं. मला माझं संपूर्ण आयुष्य मुलगी म्हणूनच जगावं लागणार होतं आणि हळूहळू मला त्याची मानसिक तयारी करणं गरजेचं होतं. माझ्या पहिल्या वहिल्या पिरियड सोबत मी तारुण्याच्या उंबरठ्यावर पाऊल टाकलं होतं. आता हळूहळू माझ्या शरीरात बदल होऊ लागले होते. माझं शरीर आता मला पूर्वीपेक्षा सुंदर वाटायला लागलं होतं. आजकाल मी आरशासमोर जास्त वेळ घालवायला लागले होते. आंघोळ करताना देखील थंड पाण्याचा मग अंगावरून टाकल्यावर अंग शहारून यायला लागलं. साबण लावताना अंगाला स्पर्श होताच सर्वांगातून गोड शिरशिरी यायची. कमरेखालची कोवळी लव आता दाट आणि कुरळी होऊ लागली होती. मी आता आंघोळीला पूर्वीपेक्षा जास्त वेळ लावू लागले होते आणि कदाचित हा बदल माझ्या अम्मीनं नोटीस केला. आजकाल ती मला पूर्वीपेक्षा जास्त लेक्चर द्यायला लागली होती. 4 चौघांमध्ये जास्त हसू नये, वर्गातल्या मुलांशी जास्त बोलू नये, बसताना उठताना सावरून बसावं, आपली अंतर्वस्त्रे नेहमी आतल्या खोलीत वाळत घालावी, असे एक ना अनेक कित्येक नियम ती मला सांगत होती. अजूनही माझं आयुष्य मोकळं आणि स्वतःला हवं तसं मी जगत होते. पण आता माझ्यावर एक एक करून खूप बंधनं लादली जात होती. माझ्या वर्गातल्या इतर मुलींची देखील परिस्थिती हीच होती. प्रत्येकीवर घरातून काही ना काही बंधनं लादली गेली होती. आजकाल अम्मीने मला घराबाहेर पाठवणं देखील कमी केलं होतं. पूर्वी ती मला जवळच्या दुकानात सामान आणायला, दळण आणायला पाठवायची, पण आता तेही बंद झालं. माझं आयुष्य ना आता शाळा आणि घर इतकंच मर्यादित राहिलं होतं. आजकाल तर तिने मला अन्सारी चाचाच्या ॲक्वेरियम पाशी थांबायला देखील बंदी घातली होती. अन्सारी चाचाचं ॲक्वेरियम आमच्या शाळेच्या रस्त्यावर होतं. शाळेतून येताना आम्ही मैत्रिणी त्या ॲक्वेरियम पाशी थांबून त्यात पोहणारे रंगीबेरंगी मासे बघत बसायचो. बऱ्याचदा अन्सारी चाचा आम्हाला माशांना खाऊ घालण्यासाठी खाऊ द्यायचे. आम्ही हलकेच हात वर करून त्या माशांना भरवायचो आणि मनसोक्त खेळून झाल्यावर घरी परतायचो. पण आजकाल ही गंमत देखील हरवली होती. माझं आयुष्य यापुढे अजून बदलणार होतं, पण मला त्याची तसूभरही कल्पना नव्हती.
त्या दिवशी माझे अब्बू ऑफिसातून घरी आल्यावर माझ्या अम्मीशी काहीतरी बोलत होते. ते नक्की काय बोलत होते ते मला कळतच नव्हतं, पण मला लवकरात लवकर कुठल्या तरी गोष्टीसाठी न्यावं लागणार आहे हे त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट होत होतं. मी बऱ्याचदा त्यांचं बोलणं चोरून ऐकायचा प्रयत्न केला, पण मला काहीच कळलं नाही. अम्मीच्या मते मी आता वयात आले होते, त्यामुळे माझ्यासोबत ती कुठली तरी गोष्ट करायची ही योग्य वेळ होती. मी दरवेळी त्यांच्या संभाषणाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत होते, पण मला त्यातून काहीच अर्थ कळत नव्हता. एक दिवस मी माझ्या खोलीत अभ्यास करत असताना त्यांचं बोलणं माझ्या कानावर पडलं. अजी सुनते हो, अगले हफ्ते सलोनी को बड़ी दीदी से मिलवाते हैं. रोटी बनवता बनवता अम्मी अब्बूशी बोलत होती. जैसा तुम ठीक समझो, पर इस बात की खबर सलोनी को नहीं लगनी चाहिए, वरना वो कभी इस बात के लिए राजी नहीं होगी. वर्तमानपत्र वाचता वाचता अब्बू उत्तरले, आप उसकी चिंता मत करिएगा, मैं उससे बहला फुसलाकर बड़ी दीदी के घर ले जाऊंगी. असं म्हणून अम्मी पुन्हा रोटी बनवू लागली. आता मात्र बडी दीदी बद्दल माझ्या मनात कुतूहल निर्माण झालं. ही बडी दीदी कशी दिसत असेल? तिच्याकडे मला कशासाठी नेतात? ती प्रेमळ असेल की रागीट? असे कित्येक प्रश्न माझ्या मनात फेर धरून नाचत होते, पण अम्मीला विचारण्याची सोयच नव्हती, कारण ही गोष्ट ती माझ्यापासून लपवत होती ना. आणि त्याच गोष्टीबद्दल मी तिला विचारलं तर ती सावध होणार होती. काहीही झालं तरी या बडी दीदी बद्दल माहिती मिळवणं गरजेचं होतं. मला तिच्याबद्दल सांगू शकेल असं कोणीही माझ्या आजूबाजूला नव्हतं. घरातल्यांकडून तर तिच्याबद्दल काही कळण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे मी माझ्या वर्गातल्या मैत्रिणींना विचारायचं ठरवलं. माझ्या मैत्रिणींच्या घरच्यांशी माझ्या अम्मीचे चांगले संबंध असल्याने बडी दीदीबद्दल कोणाला तरी माहिती असण्याची शक्यता होती. वर्गातल्या बऱ्याच मैत्रिणींना विचारल्यानंतर शेवटी मला सलमाकडून बडी दीदीबद्दल माहिती कळाली. खरं तर तिने मला वर्गात तिच्याबद्दल काहीच सांगितलं नाही. त्या दिवशी तिच्या घरी कोणी नसल्यानं तिनं मला थेट घरीच बोलावलं. सलमाच्या घरी अभ्यासासाठी जाते असं घरी खोटंच सांगून मी तिच्या घरी गेले. तिच्या घरात जाताच तिनं दार आणि खिडकी लावून घेतली. मला सोफ्यावर बसायला सांगितलं. तिला मला नेमकं काय सांगायचं होतं मला काहीच कळत नव्हतं, पण एकंदरच बडी दीदी हे काहीतरी मोठं प्रकरण आहे हे मला कळून चुकलं. दार बंद केल्यावर तिने आतून माझ्यासाठी शरबत आणलं आणि मला बडी दीदीबद्दल सांगायला लागली. तिच्या सांगण्यावरून बडी दीदी हे अत्यंत भयानक काहीतरी प्रकरण होतं. वो बड़ी दीदी हमारे गली की लड़कियों की हराम की बोटी काट देती है, ती मला समजावून सांगत होती. ये हराम की बोटी क्या होती है? मी तिला विचारलं. हराम की बोटी मतलब अरे हमारे कमर के नीचे जहां नाजुक हिस्सा है ना, वो काटने के बाद हम पवित्र हो जाते हैं, ऐसा दीदी का मानना है. सलमा काय बोलत होती मला काही कळतच नव्हतं. तिनं मला सलवार कमीज उतरवून पॅन्टी काढायला सांगितली, पण मला लाज वाटत होती म्हणून मी नकार दिला. अखेरीस तिनं खुणेनच मला हराम की बोटी कुठे असते ते दाखवलं आणि काहीही झालं तरी बडी दीदीकडे जाऊ नकोस असं सांगितलं. तिच्याशी बोलून झाल्यावर मी घरी परतले. थोड्या वेळानं अम्मी सामान आणण्यासाठी घराबाहेर गेली. तेव्हा मी बाथरूम मध्ये गेले आणि माझी सलवार कमीज उतरवली. सलवार कमीज उतरवल्यावर मी माझी फुलाफुलांची पॅन्टी काढली आणि कमरेखालच्या भागात हराम की बोटी कुठे असते ते शोधू लागले. तिनं सांगितल्यानुसार मी 2 मांड्यांच्या मधून हात फिरवला. तिथे हात फिरवताच अंगावर एक विलक्षण शहारं आलं. माझ्या अंगावरची कोवळी लव त्या शहाऱ्याने उभी राहिली. हात फिरवता फिरवता मी नुकताच वाढलेल्या कमरेखालच्या कोवळ्या केसातून हात फिरवला. माझ्या हातांचा स्पर्श त्या नाजूक भागाला होताच अंगातून शेकडो कारंजी उसळल्याचा अनुभव मला आला. मी माझ्या बोटांनी हराम की बोटी चाचपडून पाहिली. बऱ्याच वेळानंतर मला हराम की बोटी सापडली. माझ्या मधल्या बोटाच्या स्पर्शानं
हरामकी बोटी थरथरून उठली. अंगातून गोड वेदना गेल्याचा अनुभव मला येऊ लागला. माझं अंग थरथरू लागलं. मी पुन्हा पुन्हा तिला स्पर्श करू लागले. तिला स्पर्श होताच माझं शरीर फुलपाखरासारखं उडायला लागलं होतं. बडी दीदी तिला हरामची बोटी का म्हणत होती? मला तर ती जन्नतची पेटी वाटत होती. बराच वेळ मी स्वतःमध्ये हरवल्यासारखी पडून राहिले. थोड्या वेळानं अम्मी आली. मी बाथरूम मधून बाहेर पडले आणि अभ्यासाचं नाटक करू लागले. दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ करताना मी पुन्हा तोच अनुभव घेतला. तो अनुभव ना मला इतका हवाहवासा वाटत होता की काहीही झालं तरी मी बडी दिदीला हा भाग कापू देणार नव्हते. त्या दिवशी संध्याकाळी आम्ही मला रेखाच्या मेहंदीच्या कार्यक्रमात घेऊन जाण्यासाठी हट्ट करू लागली. तसं मला मेहंदी, लग्न इत्यादी कार्यक्रमात जायला अजिबात आवडायचं नाही. पण तिच्या हट्टाखातर मी तयार झाले. रेखा दिदीच्या घरी पोहोचल्यावर मी तिथल्या गमती जमतीत हरवून गेले. मेहंदीचा कार्यक्रम असल्यानं बायका ढोलक वाजवून गाणी म्हणत होत्या. मी देखील नाचण्यात मग्न होते. इतक्यातच माझ्या मम्मीनं मला आतल्या खोलीतून मेहंदी घेऊन यायला सांगितलं. मी आतल्या खोलीत गेले. तितक्यातच कोणीतरी खोलीचं दार बंद केलं. पाहिलं तर 3 बायका माझ्या दिशेनं सरकत येत होत्या. त्यातली एक म्हातारी होती. तिचे डोळे मोठे होते आणि भीतीदायक होते. मला काही कळायच्या आतच 2 बायकांनी मला पकडलं आणि समोरच्या कॉटवर टाकलं. बडी दीदी जल्दी करो वरना लडकी चिल्ला चिल्ला कर हैरान कर देगी. त्यातली एक बाई म्हणाली. ती म्हातारी म्हणजे बडी दीदी आहे. माझ्या हृदयाची धडधड अजूनच वाढली. माझे हातपाय झटकण्याचा प्रयत्न मी करत होते, पण त्या बायकांनी त्यांच्या राकट हातांनी मला घट्ट पकडून ठेवलं होतं. त्या म्हातारीने पुढे होऊन तिच्या कमरेला लावलेलं ब्लेड काढलं. त्यानंतर तिने माझी फुलांची पॅन्टी खाली घेतली आणि काही कळायच्या आत माझ्या कमरेखालच्या भागात बोट घालून ब्लेडनं तिने माझी जन्नत की पेटी कापली. पुढच्याच क्षणी रक्ताची चिळकांडी उडाली. अम्मी असं जोरात ओरडून मी बेशुद्ध पडले. माझी फुलांची पॅन्टी आणि मांड्या रक्तात भिजून गेल्या होत्या. त्या जागेवर हळद लावून बडी दिदी आणि त्या दोन्ही बायका निघून गेल्या. बडी दिदी आणि अम्मीच्या मते मी आता पवित्र झाले होते, पण माझ्यासाठी त्या दिवशी माझ्या आयुष्यातला जन्नतचा आनंद निघून गेला होता. गार्गी सकाळी सकाळी अंथरुणात लोळत पडली होती. घड्याळात जवळपास 10 वाजले होते, तरी अजून मॅडमची सकाळ झालीच नव्हती. खरं तर गार्गी 1 नंबरची आळशी मुलगी होती. ती बऱ्याचदा रात्री उशिरापर्यंत फॅशन डिझायनिंगची कामं करत राहायची आणि सकाळी मनाला वाटेल तितका वेळ लोळत पडायची. काल रात्री सुद्धा ती अशीच कुठल्या तरी एका ड्रेसचं डिझाईन बनवत बसली होती. बरेच डिझाईन ट्राय केल्यानंतरही मनासारखं डिझाईन न आल्यानं ती कंटाळून बेडवर पडली. ती थेट आत्ता उठली. अजून तासभर तरी लोळत पडायचं असा विचार करून तिनं कूस बदलली. तोच दरवाजाची बेल वाजली. आता फक यार, कोण आलं असेल? साला रोज कोण ना कोण झोपेचं खोबरं करायला येतं. मरू दे, वाजवेल बेल आणि निघून जाईल असं म्हणून तिनं कूस बदलली. तिने कूस बदलली तोच पुन्हा एकदा बेल वाजली. तिनं नाईलाजाने डोक्याखालची उशी कानावर घेतली आणि बेल बंद होण्याची वाट पाहू लागली. थोडा वेळ थांबून बेल पुन्हा वाजायला लागली. आता मात्र उठण्याशिवाय तिच्याकडे काहीच पर्याय नव्हता. ती आळस देत बेडवरून उठली आणि पायात स्लीपर चढवल्या. छान छोटे टेडी बेअर लावलेल्या या फरच्या स्लीपर तिला तिच्या बॉयफ्रेंडने भेट दिल्या होत्या, त्यामुळे या तिच्यासाठी जरा जास्तच खास होत्या. स्लीपर घालून ती घाईघाईने केस बांधत दरवाजाकडे वळली आणि दरवाजा उघडला. दरवाजा उघडून पाहते तर काय, समोर तिची आजी उभी होती. ग्रॅनी, तू अशी अचानक कशी काय आलीस? असं म्हणून तिनं आजीला मिठी मारली. इतकंच काय, तर तिनं आजीचा गालगुच्चा देखील घेतला.
खरं तर तिनं आजीचं येणं एक्सपेक्ट केलंच नव्हतं. लहानपणापासून तिला आजीचं भयंकर वेड. वडिलांची आई खडूस होती म्हणून आईच्या आईनं हिचे भलतेच लाड केले होते. लहानपणापासून हिला हवी असलेली प्रत्येक गोष्ट तिच्या आजीनं पुरवली. शाळेच्या पहिल्या दिवसापासून ते कॉलेजच्या पहिल्या दिवसापर्यंत ही आजी तिच्या लाईफमध्ये सगळीकडे होती. इतकंच काय तर फॅशन डिझायनिंगसाठी गार्गीच्या आई वडिलांचा विरोध असताना देखील तिच्या आजीनं तिला सपोर्ट केला होता. आणि केवळ तिच्यामुळेच तिनं कोल्हापूरवरून मुंबईला येऊन तिचं फॅशन डिझायनिंगचं काम हातात घेतलं होतं. आणि केवळ तिच्यामुळेच तिनं कोल्हापूरवरून मुंबईला येऊन फॅशन डिझायनिंगला ॲडमिशन घेतलं होतं. त्यामुळे तिच्या आयुष्यात आजीचं एक वेगळंच स्थान होतं. आणि म्हणूनच आजीला पाहून ती इतकी खुश झाली होती. बराच वेळ आजीची तारीफ केल्यानंतर तिनं आजीला घरात घेतलं आणि एखाद्या लहान बाळासारखं आजीला खायला काय आणलं असं विचारू लागली. ही पोरगी पाणी देण्याआधी खायला काय आणलं हे विचारणार हे आजीला ठाऊक होतं. आणि म्हणूनच कोल्हापूरवरून येताना ती तिच्यासाठी भरपूर चॉकलेट्स घेऊन आली होती. आजीने तिच्या हातात खाऊची पिशवी देताच गार्गी तोंड देखील न धुता चॉकलेट खाऊ लागली. शेवटी आजीने खोटंच ओरडल्यावर ती तोंड धुवायला वॉशरूमकडे वळली. थोड्याच वेळात ती फ्रेश होऊन बाहेर आली आणि आजीसाठी गरमागरम कॉफी टाकली. तोवर आजी देखील फ्रेश होऊन बाहेर आली. त्यानंतर बाल्कनीतल्या झोपाळ्यावर त्या दोघी कॉफी पीत गप्पा मारत बसल्या. कॉफी पिऊन झाल्यावर ती उठली आणि बेडरूममध्ये जाऊन तिच्या ड्रेसचा सेट काढला. एकामागून एक असं करत ती आजीला डिझायनर ड्रेस दाखवू लागली. खरं तर आजीला त्यातलं घंटा काही कळत नव्हतं, पण फक्त गार्गीला बरं वाटावं म्हणून ती त्यात इंटरेस्ट दाखवत होती. बरेच ड्रेस दाखवून झाल्यावर गार्गीनं एक फ्लोरल डिझायनर गाऊन काढला आणि आजीला तो गाऊन घालण्यासाठी हट्ट करू लागली. अगं या वयात ते गाऊन बिऊन शोभणार नाही मला, आम्हाला म्हाताऱ्यांना साडीच बरी, असं म्हणून तिच्या आजीनं विषय टाळण्याचा प्रयत्न केला. पण ऐकेल ती गार्गी कसली. नाही आजी, म्हातारी बितारी काही नाही, तू हा गाऊन मला घालून दाखवणार आहेस, असा तिने हट्ट केला. हे बाई, मला काही जमायचं नाही तसलं. अगं आता काय वय राहिलं का गाऊन घालून फिरायचं? आणि हो, आत्ता गाऊन घालून फिरले ना तर लोक काय म्हणतील, म्हातार चढ लागलंय बाईला, असं म्हणून आजी बाल्कनीतून उठून सोफ्यावर येऊन बसली. तिथे बसल्या बसल्या तिने सहज काही मॅगझिन चाळायला सुरुवात केली. मॅगझिन तरी कसली म्हणायची, अर्धवट कपडे घातलेल्या मुली. साला सगळ्या घरात फॅशनचा सेन्स भरून राहिला होता. आजी मॅगझिन चाळत होती. तोच गार्गी तो डिझायनर गाऊन घेऊन तिथे पुन्हा आली. आजी, अगं लोकांचा काय विचार करतेस, आपल्याला बरं वाटतं ना ते घालावं. तुला सांगते, या गाऊनमध्ये तू कमालीची सेक्सी दिसशील, अजून पण 5-50 जणांना सहज इम्प्रेस करशील तू, असं म्हणून तिनं हट्टानं तिला गाऊन घालायलाच लावला. आजी गाऊन घालून बाहेर आली तेव्हा तिने तिचे एकामागून एक फोटो काढले आणि सोशल मीडियावर अपलोड केले. #कूलग्रॅनी, #सेक्सीआजी असे बरेच हॅशटॅग टाकून तिनं फोटो अपलोड केला आणि त्यानंतर येणारे लाईक्स मोजू लागली. गार्गीला या सगळ्याची मजा येत असली तरी आजीला मात्र अनकम्फर्टेबल वाटत होतं. तिने घाईघाईने तो गाऊन उतरवला आणि साडी घालून पुन्हा सोफ्यावर येऊन बसली. खरं तर गार्गी तिला अजून काही ड्रेस ट्राय करायला सांगणार होती, पण तितक्यातच तिचा मोबाईल वाजला. पाहिलं तर क्लायंटचा फोन होता. साला आत्ता यानं काही काम सांगायला नको, असा विचार करून तिने फोन उचलला. फायनली तिला जे नको होतं तेच झालं. क्लायंटने एका अर्जंट मीटिंगसाठी तिला त्याच्या ऑफिसमध्ये बोलवलं होतं. त्या क्षणी तिला आजीला सोडून जायची कुठेच इच्छा नव्हती, पण पर्याय नव्हता. ही मीटिंग महत्वाची होती आणि ती सोडून जाणं तिला परवडणारं नव्हतं. काही झालं तरी ही मीटिंग लवकर आटपून घरी परत यायचं असा विचार करून ती बाथरूमकडे वळली. आत शिरताच
तिनं नेहमीच्या सवयीने मोबाईलवर गाणी लावली आणि आंघोळ करू लागली. त्यावेळी तिच्या आजीकडे टाइमपास करायला काही नव्हतं, म्हणून ती रूम मधला पसारा आवरू लागली. या फ्लॅटवर गार्गी भाड्याने राहत असल्यामुळे ती स्वतःला वाटेल तसं राहत होती. घरात कित्येक वस्तू अस्ताव्यस्त पडल्या होत्या. घरातले फॅशनेबल कपडे सोडता एकंदर घराची अवस्था बघता कुणालाही हे घर फॅशन डिझायनरचं वाटलं नसतं. असो, तर पसारा आवरता आवरता आजी तिच्या बेडरूम मध्ये जाऊन पोचली. बेडवर ब्लँकेट आणि उशा अस्ताव्यस्त पडल्या होत्या. त्याशिवाय आजूबाजूला गार्गीचे काढून ठेवलेले कपडे होते. आवराआवर करावी म्हणून आजीने बेडवरचं ब्लँकेट उचललं आणि ती अचानक दचकलीच. ब्लँकेट खाली जांभळ्या रंगाची पॅन्टी आणि मॅचिंग सॅटिनची ब्रा सापडली होती. त्याच्यासोबत एक काळ्या रंगाची लांबट वस्तू पडली होती. काय असेल हे नेमकं, असा विचार करून आजीने ती वस्तू उचलली. 2-3 वेळा त्या वस्तूला वेगवेगळ्या अँगलमधून पाहून झाल्यावर ही वस्तू फॅशन डिझायनिंगच्या कामात वापरली जात असणार असा तिने अंदाज वापरला. पण ही वस्तू नेमकी कशासाठी वापरली जात असेल? त्या वस्तूवर असलेलं एक बटन ऑन झालं. बझ्झ असा आवाज करत ती वस्तू व्हायब्रेट होऊ लागली. हे नक्की काय होतं हे आजीला कळतच नव्हतं. थोडा वेळ ती वस्तू तशीच व्हायब्रेट झाल्यावर आजीने तिचं बटन बंद केलं आणि ही वस्तू कशासाठी वापरत असतील असा विचार करू लागली. कदाचित गुडघ्यांची मालिश करण्यासाठी वापरत असतील असा विचार करून तिने ती वस्तू पुन्हा ऑन केली आणि गुडघ्यावरून फिरवू लागली. तिच्यातून येणाऱ्या व्हायब्रेशनमुळे तिच्या गुडघ्यांना भारीवाली फिलिंग येत होती. ती आता बेडवर रिलॅक्स बसून गुडघ्यांचा मसाज करू लागली. ती मसाज करण्यात गुंग होती तितक्यातच गार्गी आंघोळ करून बाथरूम मधून बाहेर आली आणि व्हायब्रेटरच्या आवाजानं दचकली. काल रात्री वापरून झाल्यावर व्हायब्रेटर तर बंद केला होता मी, मग हा आवाज कशाचा असा विचार करून ती बेडरूमकडे वळली आणि गुडघ्यावरून व्हायब्रेटर फिरवणाऱ्या आजीकडे पाहून तिनं कपाळावर हात मारून घेतला. काय ग, काय झालं? कपाळावर हात का मारतेस? आणि काय ग, इतकं मस्त मशीन होतं तुझ्याकडे गुडघ्याचा मसाज करायचं, मग पाठवून का नाही दिलंस कोल्हापूरला? असं म्हणून आजीने पुन्हा गुडघ्यावरून व्हायब्रेटर फिरवायला सुरुवात केली. व्हायब्रेटरचा आवाज कानात जाताच गार्गीने आजीच्या हातातून व्हायब्रेटर खेचून घेतला आणि तिला समजवायला सुरुवात केली. खरं तर काय समजवायचं हे तिला कळतच नव्हतं, पण मोडक्या तोडक्या शब्दात ती सांगत होती. आजी, अगं हे गुडघ्याचा मसाज करण्यासाठी नाही वापरत, हे ना शरीराचा मसाज करण्यासाठी वापरतात. ती काय बोलत होती ते आजीला काही कळत नव्हतं, पण तरीही हिचं एक्सप्लेन करणं चालूच होतं. शरीराचा मसाज म्हणजे नक्की काय म्हणायचंय तुला? आजीनं विचारलं. अगं आय मीन ऑर्गॅझम मिळवण्यासाठी वापरतात हे. इतकं सांगूनही आजीला काहीच कळालेलं नाही. हे पाहून अखेरीस तिने सोप्या शब्दात सांगायचं ठरवलं. अगं ऑर्गॅझम म्हणजे कसं सांगू तुला? ऑर्गॅझम म्हणजे शरीर सुख. ही वस्तू त्या भागाला लावली ना की आपल्याला हवा असलेला आनंद मिळवता येतो. तिचं ते एक्सप्लेनेशन ऐकून आजी जवळपास उडालीच. मगासपासून आपण जी गोष्ट गुडघ्यावर फिरवत होतो ती वस्तू त्याहीपेक्षा अधिक उपयोगाची आहे हे कळल्यावर आजी जरा लाजलीच. म्हणजे ही वस्तू तुझ्या वर गेलेल्या आजोबांना रिप्लेस करू शकते तर, असं म्हणून आजीनं वेगळाच बॉम्ब फोडला. यप, कदाचित त्यांच्यापेक्षाही जास्त युजफुल असेल ही, असं म्हणून आजी हसली. त्या क्षणी असा व्हायब्रेटर आपल्याकडे पण असावा असं आजीला वाटत होतं. कदाचित गार्गीनं ही गोष्ट ओळखली आणि म्हणून तिच्या वॉर्डरोब मधून एक बॉक्स काढून आजीच्या हातात ठेवला.
त्यानंतर लाल रंगाचा फ्लोरल गाऊन आजीच्या शेजारी ठेवून ती मीटिंगला निघून गेली. ती निघून गेल्यावर आजीने बॉक्स उघडला आणि पाहिलं तर त्यात लाल रंगाचा व्हायब्रेटर होता. तिनं लाल रंगाचा फ्लोरल गाऊन घालून तो लाल व्हायब्रेटर हातात घेतला आणि त्याचं बटन दाबून ती स्वतःमध्ये गुंग झाली. आता तिला ती वस्तू कशी वापरायची हे चांगलंच कळलं होतं. काही का असेना, त्याला मी तेव्हा कॉलेजला होतो. तेव्हाची ही गोष्ट. मी माझ्या शिक्षणासाठी म्हणून माझ्या आत्याकडे आलो होतो. गावातून शहरात येऊन आता जवळपास 2 वर्ष झाली होती. शहरात आल्यामुळे माझं आयुष्य बदलून गेलं होतं. मी पूर्वीप्रमाणे लाजरा बुजरा राहिलो नव्हतो. माझ्या वागण्या बोलण्यात बराच फरक आला होता. गेल्या काही दिवसांपासून तर मी पूर्वीसारखा सरळ बांग पाडायचं बंद केलं होतं. आताशा मी केस उभे ठेवून स्पाइक वगैरे करायला लागलो होतो. कॉलेजला जाताना अंगावर अत्तर वगैरे मारायला लागलो होतो. माझा ड्रेसिंग सेन्स देखील बऱ्यापैकी बदलला होता. एकंदर सांगायचं तर मी पूर्वीसारखा चम्या राहिलो नव्हतो. पूर्वी मी रोज कॉलेजला बसायचो, पण गेल्या 2 महिन्यात मी फक्त 4 लेक्चर बसलो होतो. आता मी क्लासरूम सोडून कॅन्टीन किंवा कट्ट्यावर पडलेलो असायचो. पूर्वी कॉलेजातली पोरं मला गावठी म्हणायची, पण आता त्याच पोरांमध्ये माझी उठबस वाढली होती. कॉलेजला जाणं, मित्रांसोबत मस्त एन्जॉय करणं, मैत्रिणींबरोबर खूप फिरणं यामध्ये माझा वेळ चांगला जात होता. त्यामुळे माझं मन मुंबईच्या वातावरणात चांगलंच रमलं होतं. मामाच्या घरी तो आणि मामी दोघेच राहत होते. मी आल्यामुळे त्यांना थोडा आधार पण वाटत होता. दोघे पण तसे वयस्कर होते. मामा साधारण 62चा असावा आणि मामी त्याच्याहून 5 वर्षांनी लहान, म्हणजे 58ची. त्यांचं बरंच वय झालेलं. त्यामुळे त्यांना लागेल ती मदत मी करत असे आणि त्यामुळे ते माझ्यावर खूपच खुश होते. घरची भाजी आणणे, कधीतरी भांडी घासणे, झाडून काढणे इत्यादी पडेल ती कामं मी करायचो. अर्थात ती कामं करणं मला भाग होतं, कारण ते माझ्याकडून एक पैसाही घेत नव्हते. नाही म्हणायला माझे बाबा गावावरून पैसे पाठवायचे. त्यातले काही पैसे मी त्यांच्या हातावर कधीतरी देऊ करायचो, पण मामी ते पैसे घ्यायला नकार द्यायची. मामा सरकारी ऑफिसातून रिटायर झालेले असल्याने त्यांना चांगली पेन्शन मिळायची आणि त्याच्यावरच त्यांचं घर चालायचं. बऱ्याचदा मामी मला कॉलेज खर्चासाठी देखील पैसे द्यायची. तिचा माझ्यावर वेगळाच जीव होता. तिला बरं वाटत नसतानाही ती बऱ्याचदा मला आवडीचे पदार्थ करून घालायची आणि म्हणूनच ती मला जवळची वाटायची. कॉलेजमधून घरी आल्यावर दिवसभर मला तसं काही फार काम नसायचं. मामाचा रूम चाळीतला असला तरी तो 1+1 होता. त्यामुळे मी बऱ्याचदा वरच्याच खोलीत पडलेला असायचो. तसं पाहायला गेलं तर हा रूम बऱ्यापैकी मोठा होता. फक्त इथे एकच गैरसोय होती. या खोलीत प्रायव्हसी अजिबात नव्हती. खालच्या खोलीचा जिना याला लागून असल्याने कोणीही कधीही या खोलीत येऊ शकायचं. नाही म्हणायला या जिन्यावर एक लोखंडी दरवाजा होता, पण अडगळीच्या कारणामुळे तो फक्त रात्रीच बंद करता यायचा. मामा मामी खाली झोपायचे, त्यामुळे मला फक्त रात्रीच प्रायव्हसी मिळायची. बाकी दिवसाच्या वेळी मी बेडवर एका कोनाड्यात पडून राहायचो आणि वयात आलेली मुलं जसा वेळ घालवतात तसा घालवायचो. माझ्यासाठी वेळ घालवण्यासाठी 2च मार्ग होते. एकतर पिवळी पुस्तकं वाचून काढणे किंवा मोबाईलवर ब्लू क्लिप्स बघणे. दिवसभर मी वरच्या खोलीत पडून असा फालतूचा टाइमपास करत बसायचो. पाहायला गेलं तर माझ्या अवतीभवती कॉलेजात खूप मुली असायच्या, पण अजूनही मी सिंगलच होतो. आपल्याही आयुष्यात कोणीतरी असावं असं आता मला प्रकर्षानं वाटायला लागलं. बरं, तर कोणी नसलं तरीही किमान आपण आपली व्हर्जिनिटी गमवावी असं मला वाटायला लागलं होतं. मी फक्त संधीची वाट बघत होतो, पण तशी संधी अजूनही माझ्या आयुष्यात आली नव्हती. मी योग्य संधीची वाट पाहत असतानाच
एक दिवस मामाच्या छातीत दुखायला लागलं, म्हणून त्याला दवाखान्यात ऍडमिट केलं गेलं. सुरुवातीला वाटलं हार्ट अटॅक असेल, पण बेसिक टेस्टवरून हार्ट अटॅक नसल्याचं समोर आलं. मामांच्या जीवाला धोका नसला तरीही पुढच्या काही टेस्ट करेपर्यंत त्याला काही दिवस तिथेच राहावं लागणार होतं. घरी मी आणि मामी दोघंच असल्याने माझी जरा जास्तच धावपळ व्हायची. दिवसा मामी हॉस्पिटलमध्ये थांबायची आणि रात्री मी. सकाळी हॉस्पिटलमध्ये येताना मामी दुपारचं जेवण बनवून आणायची आणि संध्याकाळी जेवण बनवण्यासाठी घरी लवकर परतायची. ती संध्याकाळी घरी येईपर्यंत मी वरच्या खोलीतून खाली यायचो. ती आल्यावर मला घाईघाईने मामांसाठी डबा बनवून द्यायची आणि मी तो डबा घेऊन हॉस्पिटलमध्ये यायचो. त्या दिवशी मात्र वेगळंच काहीतरी घडलं. आम्ही हॉस्पिटलमधून निघालो आणि ती डबा बनवायला घरी आली. मामांना बटाट्याची भाजी हवी होती, म्हणून तिने मला बटाटे आणायला बाहेर पाठवलं. मी बाहेरून बटाटे घेऊन आलो. तोवर तिचं कणिक मळून झालं होतं. घाईघाईनं तिनं डबा बनवला आणि माझ्या हातात दिला. खरं सांगायचं तर रात्रभर तिथे हॉस्पिटलमध्ये थांबणं म्हणजे खूपच बोरिंग काम होतं. हा पर्यायच नव्हता. मी वॉर्डमधल्या एका कोपऱ्यात बसून ब्लू फिल्म बघत वेळ घालवायचो. म्हणायला तिथे एक गोष्ट खूप चांगली होती आणि ती म्हणजे तिथल्या नर्स. त्या नर्सला पाहून हॉस्पिटलवाले इतक्या सुंदर नर्स कुठनं आणतात असा प्रश्न पडायचा मला. त्या नर्स आहेत की एअर हॉस्टेस तेच मला कधी कधी समजायचं नाही. त्या सगळ्याच एकतर पांढऱ्या स्कर्टमध्ये असायच्या. पांढऱ्या स्कर्टमध्ये त्यांची फिगर अजूनच उठून दिसायची. त्यांना बघून माझा वेळ बरा जायचा. सकाळी येणाऱ्या नर्सचा स्टाफ हा इतका सुंदर नव्हता, पण रात्री येणाऱ्या नर्स कमालीच्या सुंदर होत्या. खरं सांगायचं तर त्यांना बघून मी पुरता वेडाच झालो होतो. अशा नर्स असतील तर आजारी पडण्यात सुद्धा मजा आहे असं मला वाटायला लागलं. रोज पाहून पाहून त्यांच्यातली एक नर्स मला आवडायला लागली होती, पण तिच्याशी बोलायला काही कारणच मिळत नव्हतं. त्या दिवशी काही झालं तरी तिच्याशी बोलायचं असा विचार करून मी घरातून डबा घेऊन हॉस्पिटलला निघालो. हॉस्पिटलमध्ये जाऊन मी मामांच्या बेडवर डबा ठेवला आणि त्यांना खायला सांगितलं. संध्याकाळीच जेवण आटोपल्यावर जवळपास 10च्या सुमारास ते झोपी गेले आणि मी नेहमीप्रमाणे समोरच्या मोकळ्या कॉटवर बसून मोबाईलवर ब्लू फिल्म बघू लागलो. तितक्यातच दरवाजा ढकलून कोणीतरी आत आलं आणि भीतीनं माझ्या हातून माझा मोबाईल खाली पडला. ती मला आवडणारी नर्स होती. माझ्या हातून खाली पडलेल्या मोबाईलवर ब्लू फिल्म तशीच चालू होती. ती अचानक अशी आत आल्यामुळे मी गोंधळून गेलो. त्यात ती कमालीची सुंदर दिसत होती, त्यामुळे माझी नजर तिच्यावरनं हलतच नव्हती. खरं तर ती मामांना सलाईन मधून इंजेक्शन देण्यासाठी आली होती, पण त्या मोबाईल मधली फिल्म बघून ती देखील शॉक झाली. तिने आपल्याला रंगेहात पकडलंय हे माझ्या लक्षात येताच मी मोबाईल उचलला आणि बंद केला. सॉरी, ते चुकून माझ्या मोबाईलमध्ये हे ऑन झालं, मी अडखळतच बोललो. त्यावर ती खळखळून हसायला लागली. डोंट से चुकून ऑन झालं म्हणून. ते तू जाणून बुजून बघत होतास आणि माझ्या मते ते तू रोज बघतोस असं तिनं म्हटल्यावर तर माझी विकेटच उडाली. तिला अगदी पहिल्या दिवसापासून ठाऊक होतं. मला पटकन स्वतःचीच लाज वाटली. पण काही का असेना, या बहाण्यानं ती माझ्याशी पहिल्यांदा बोलली तरी. मामाला इंजेक्शन देऊन झाल्यावर मी तिला तिचं नाव विचारलं. तिचं नाव होतं सोनाली. त्या दिवसापासून आम्ही दोघं बोलायला लागलो. त्या दिवशी तिने नंबर देखील एक्सचेंज केला. मामाला हॉस्पिटलमधून कधी डिस्चार्जच मिळू नये असं मला वाटायला लागलं. पण फायनली तो दिवस जवळ आला. दुसऱ्या दिवशी मामांना डिस्चार्ज दिला जाणार होता. त्या दिवशी मामा झोपल्यावर मी तिच्याशी बऱ्याच गप्पा मारल्या, पण माझं मन शांत झालं नव्हतं. सोनाली आता मला हवीशी वाटत होती. त्या रात्री गप्पा मारून झाल्यावर ती वॉर्डमधून बाहेर पडत कॉरिडॉरमधून चालत तिच्या रूमकडे गेली. तिच्याच रूमच्या अलीकडे एक रूम होती, ती खालीच होती. रात्रीची वेळ असल्यामुळे कॉरिडॉरच्या मधले दिवे पण बंद होते. रात्री फ्लोअरवर असणारे डॉक्टर सुद्धा
त्यांच्या रूममध्ये गप्पा मारत बसले होते. ती रूममधून निघताच मी शांतपणे तिच्या मागोमाग चालू लागलो आणि तिच्या रूम जवळ जाण्यापूर्वीच तिला पटकन मागे घेतलं आणि त्या रिकाम्या रूममध्ये फिरलो. कदाचित तिला सुद्धा हेच अपेक्षित होतं. रूममध्ये शिरताना मी तिला भिंतीपाशी दाबलं आणि तिच्या कपड्यांना हात घालणार तितक्यातच तिनं काहीतरी बोलायला तोंड उघडलं. मी माझ्या हातानं तिचं तोंड हलकंच दाबलं आणि तिच्या मानेवर ओठ टेकवले. तिनं पहिल्यांदा मला दूर केलं, पण नंतर माझा डॉमिनन्स बघून ती देखील मला जवळ ओढू लागली. मी खोलीतले दिवे मालवून तिला जवळच्या कॉटवर ढकललं आणि रात्रभर तिच्यासोबत मग्न झालो. पहाट होताच मी तिच्या कुशीतून बाहेर आलो आणि शर्ट अंगावर चढवलं. तिनं देखील तिचा पांढरा स्कर्ट अंगावर चढवला आणि काहीही न बोलता रूमच्या बाहेर जाऊ लागली. ती बाहेर जाणार इतक्यातच मी तिचे केस ओढून तिला जवळ खेचलं. काय झालं सोनाली, तू गप्प कायस? आणि काय ग, काल रात्री काय सांगायचं होतं तुला? त्यावर तिनं जे उत्तर दिलं त्यानंतर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. ऍक्च्युली मला एड्स आहे आणि म्हणूनच मी तुला जरा लांब ढकलत होते, पण तुझ्या डोळ्यावर एक वेगळीच नशा चढली होती, त्यामुळे मी तुला थांबवूच शकले नाही. सॉरी. इतकं बोलून ती रूमच्या बाहेर निघून गेली आणि मी शांत आणि स्तब्ध होऊन तिथल्या शांततेत हरवून गेलो. तिचं ते उत्तर ऐकून माझं मन सैरभैर झालं. मेंदूत विचारांचं वादळ उठायला सुरुवात झाली. माझ्या डोळ्यांसमोर पहाट होत असताना देखील घनदाट अंधार पसरला होता. खिडकीतून ऐकू येणारी पक्ष्यांची चिवचिव मला अचानक खूप भयानक वाटू लागली. हा दिवस कधी उगवू नये असं मनाला वाटत होतं, पण आता ती वेळ निघून गेली होती. त्या दिवशी माझ्या व्हर्जिनिटी सोबत माझं आयुष्य देखील संपून गेलं होतं. ज्या वस्तीतून नुसतं गेलं तरी म्हाताऱ्यालाही तरुण असल्यासारखं वाटतं अशी वस्ती. तसा आपला या वस्तीशी कधी संबंध आला नाही, पण पत्रकारिता करत असल्यानं यावेळी अशा वस्त्यांमध्ये जाऊन तिथल्या लोकांचं जीवन समजून घ्यायचा योग आला. मुळात आपण सभ्य, त्यात आपले संस्कार आणि तत्व, पण पर्याय नव्हता. जावं तर लागणारच होतं. मी त्या दिवशी सकाळी उठून सगळं आवरलं आणि सवयीप्रमाणे देवाला नमस्कार करून कामाठीपुराच्या वेश्यावस्तीत निघालो. जेमतेम तासाभरातच मी मुंबईला पोहोचलो. स्टेशनवर उतरून एका टॅक्सीवाल्याला हात दाखवला आणि त्याला विचारलं, भैया कामाठीपुरा चलोगे? त्याने एक क्षण माझ्याकडे पाहिलं आणि मीटर खाली टाकलं. कदाचित माझ्याकडे बघून त्याला मी यातला नाही असं वाटलं असेल. तर थोड्याच वेळात मी तिथे जाऊन पोहोचलो. टॅक्सीवाल्याला पैसे देऊन मी त्या वस्तीत पाऊल टाकलं आणि पहिलीच नजर गेली ती एका वेश्येकडे. तिची छाती तिच्या पदरा आडून डोकावत होती. तोंडात पान, ओठांवर लालभडक लिपस्टिक, विस्कटलेले केस, केसांमधला वाळलेला गजरा अन देहा इतकीच मादक नजर. एक क्षण माझाही स्वतःवरचा संयम सुटला, पण लगेचच मी स्वतःला सावरलं. आजूबाजूला उभ्या असलेल्या वेश्या माझ्याकडे बघून काहीतरी बोलत होत्या. त्यातलीच एक माझ्याकडे आली आणि समोर येऊन उभी राहिली. मी तिच्या पदर ढळलेल्या छातीकडे पाहतच राहिलो. शेवटी तिच्याच वाक्यानं मी भानावर आलो. रात ढल गई और शबाबों के आशिक दिन के उजाले में आ गए. कमाल आहे. तिच्या या शब्दांनी मी जवळजवळ उडालोच. मी काही बोलणार या आधी तिनंच विचारलं, पहली बार आए हो क्या? मी बोललो, हा
पर आपने कैसे पहचाना? ती म्हणाली, साहब, दिन के उजाले में यहाँ कौन आता है? असली मजा तो यहाँ पर रात को ही आता है. चलो, फिर भी आप नए हो, इसलिए 1000 रुपये मैं आपको खुश कर दूंगी. तिचं वाक्य पूर्ण होतं ना होतं तोच मी तिला बोललो, नहीं 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 नहीं, देखो मैं जर्नलिस्ट हूँ और यहाँ पे वेश्याओं की जिंदगी के बारे में जानने आया हूँ. बाकी आप जो कह रही हो इन सब चीजों में मेरी दिलचस्पी नहीं है. हाँ, तो मुझे भी आपके इन चीजों में कोई दिलचस्पी नहीं है. अगर आपको मजा करना है ना तो बोलो, वरना मैं चली. इतकं बोलून ती वळली आणि दुसऱ्या गिराईकाच्या हातात हात घालून निघून गेली. त्यानंतर मी अजून 4-5 जणींना त्यांच्या आयुष्याबद्दल विचारण्याचा प्रयत्न केला. पण त्या वेश्यांचे चावट चाळे, त्यांचे तासाचे रेट आणि त्यांच्या दलालांनी घातलेल्या शिव्या, या पलीकडे माझ्या हाती काहीच लागलं नाही. मी उदास होऊन निघालो. तसंही शरीर सुखासाठी चटावलेल्या त्या वेश्यांकडून मला हवी असलेली माहिती मिळण्याची अपेक्षा तशी कमीच होती. आणि कर्मधर्म संयोगाने एखादी तयार झालीही असती तरी तिच्या दलालांना तिची अडवणूक केली असती. मी पुरताच तोंडावर पडलो होतो. पण तरीही शेवटचा प्रयत्न म्हणून मी माझ्या मित्राला फोन लावला. माझी उरली सुरली अपेक्षा या मित्राच्याच मदतीची, कारण हा बऱ्यापैकी छंदीफंदी. असल्या वस्त्यांमध्ये त्याचं बऱ्याचदा येणं जाणं असायचं. म्हणूनच मी त्याला कॉल लावला आणि सुदैवानं माझं काम झालं. यानं एका वेश्येला शेवटी माझ्या कामासाठी तयार केलं. पण तिने तासाचे 1000 सांगितले. काय तर मला माहिती देताना तिच्या धंद्याची खोटी होणार होती म्हणे. असो, तिनं मला रात्री बोलवलं म्हणून मी एका हॉटेलात रात्रीपर्यंत मुक्काम करायचं ठरवलं. ती कशी दिसत असेल? ती माझ्याशी कसं वागेल? तिच्या आयुष्याबद्दल सगळं सांगेल का? असे खूप प्रश्न घेऊन रात्री पुन्हा त्या वस्तीत जाऊन पोहोचलो. सकाळपेक्षा वस्ती आता जरा जास्तच गजबजलेली वाटत होती. काळ्या, गोऱ्या, बारीक, सुटलेल्या, लांब केसांच्या, लिपस्टिक लावलेल्या, रंगीबेरंगी चमकीच्या साड्या घातलेल्या अशा अनेक वेश्या गिराईकांची वाट बघत होत्या. आणि कित्येक वासनांधांच्या नजरा त्यांच्यावर खेळल्या होत्या. देहाची किंमत लावली जात होती. तासाभरासाठी प्रत्येकीचा देह कुणाच्या ना कुणाच्या मालकीचा होणार होता. असो, तर मी पत्ता शोधत शोधत एका दुमजली बैठ्या चाळीपाशी येऊन पोहोचलो. चाळ तशी जुनीच होती. चाळीच्या मोडकळीस आलेल्या जिन्यांवरून मी सावकाश एक एक पाऊल टाकत पुढे गेलो आणि तिच्या घरापाशी येऊन पोहोचलो. पहिलीच वेळ होती म्हणून जरा घाबरतच मी कडी वाजवली. एका बाईनं दरवाजा उघडला. 30-35 वय असेल तिचं, पण तरीही अजून भरलेली वाटत होती. मला वाटलं हीच असेल ती. मी विचारलं, मौसम? ती म्हणाली, नहीं, वो अंदर है. आप चाहो तो मैं आपके साथ. तिचं वाक्य अर्धवट तोडत मी म्हणालो, नहीं, मुझे मौसम से ही काम है. आप जरा उन्हें बुलाओगी? साहब, फिलहाल मौसम अंदर काम करिए. आज आप मुझे आजमा लो. मौसम से भी भारी हूं. रात और बात दोनों बना दूंगी. असं म्हणत तिनं माझा हात पकडला. मला हात घेतलं. पुढे काही होण्याआधी मी तिला म्हणालो, आप उनको ही बुलाओ ना, मुझे उनके पास ही काम है. हाँ, मौसम बड़ी मिस इंडिया है ना. साला, उसके पास ऐसा क्या है कि सब उसके पास ही चले जाते. रुको, आई उसको बुला के. असं म्हणत ती कंबर लचकत बडबडत आत गेली. आतल्या खोलीतून येणाऱ्या आवाजांनी माझी वासना चाळवत होती. म्हणून मन वळवण्यासाठी मी भिंतीकडे पाहू लागलो. तर भिंतीवर नग्न मुलींची चित्र टांगलेली होती. अत्तराचा सुवास खोलीभर पसरत होता.
पण त्या सुवासात खोलीतला कुबटपणा काही लपत नव्हता. तितक्यात पैंजणांच्या आवाजानं माझं लक्ष वेधून घेतलं. आतला पडदा हलला अन पैंजण घातलेले 2 गोरे नाजूक पाय माझ्याकडे येऊ लागले. पायांची बोटं सुरेख आणि नाजूक, नखांवर गुलाबी छटा. ती जसजशी जवळ येऊ लागली तसतशी माझी नजर पायावरून तिच्या पोटाकडे वर सरकू लागली. तिच्या पदराने अर्धवट झाकली गेलेली तिची गोरीपान कंबर, छातीवरून ढळलेला पदर, पदराआडून डोकावणारी छाती, हे सगळं भान हरपून पाहतच राहिलो. त्या क्षणी माझ्या धमन्यातून रक्ताची कारंजी उसळल्यासारखं वाटत होतं. कानशिलं गरम झाली होती. बहुधा ती एखाद्या गिराईकाला शरीर सुख देऊन आली होती. तिनं मानेला झटका देत छातीवर रुळलेले केस मागे टाकले आणि ब्लाऊजची उघडी बटणं लावत मला विचारलं, आपलं पाहून झालं असेल तर कामाचं बोलूया. तिचं ते वाक्य कानावर पडताच कानशिलं थंड झाली. एक क्षण मला स्वतःचीच लाज वाटली. ती मला थांबायला सांगून आत गेली आणि माझ्यासाठी चहा घेऊन आली. चहाचा कप हातात घेताना मी तिच्या हाताला ओझरता स्पर्श केला. स्पर्शानं तिचं अंग शहारलं. चहा घेता घेता तिनं तिच्या आयुष्याची कहाणी सांगायला सुरुवात केली. जवळजवळ तासभर ती एकटीच बोलत होती आणि मी ऐकत होतो. तिची गोष्ट या धंद्यात येणाऱ्या 4 चौघींसारखीच होती. तिचं बोलून झाल्यावर मी माझी वही आणि पेन बाहेर काढलं आणि प्रश्न विचारायला सुरुवात केली. मी विचारलं, आपण हे सगळं का करता? म्हणजे आपल्याला हे सगळं करताना अपराधी असल्यासारखं किंवा आपण चुकीचं वागतोय असं कधी नाही वाटलं का? ती म्हणाली, अहो, आम्हाला छाती, गोऱ्या मांड्या, कंबर या व्यतिरिक्त पोट नावाचा भागही असतो. पोटासाठीच करावं लागतं सगळं. आता तुम्ही म्हणाल, मग हाच मार्ग आहे का? तुम्ही चांगली कामही करू शकता की. पण काय ना साहेब, चांगलं काम करताना चांगली माणसंच भेटतील असं काही नसतं ना. शेवटी बाई म्हटली की कुठेही जा, पुरुषांच्या नजरेतून सुटत नाही. आणि अपराधी वाटण्याचं म्हणाल तर आमच्याकडे येणाऱ्या तुमच्यासारख्या लोकांना काही वाटत नाही का? तुम्हाला नाही वाटत तर आम्हाला का अपराधी वाटावं, सांगा ना. तिने माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं होतं, पण माझ्याकडे तिच्या या प्रश्नाचं उत्तरच नव्हतं. मी निरुत्तर झालो. मुळात तिच्या प्रश्नाचं उत्तर द्यायची माझी कुवतच नव्हती. तिच्याशी बोलताना मी माझ्या वहीत नेहमीप्रमाणे टिपून घ्यायलाही विसरलो होतो. पण असंही ते टिपून घ्यायची गरज नव्हती, कारण तिचा प्रत्येक शब्द माझ्या हृदयावर, मनावर आणि मेंदूवर कायमचा कोरला होता. शेवटी माझ्या विचारांची तंद्री तुटली ती घड्याळाच्या ठोक्यानं. घड्याळात 12 वाजले होते. जवळपास गेले 3 तास आम्ही बोलत होतो. आता मला हॉटेलवर निघायचं होतं. तिला तासाचे 1000 याप्रमाणे मी 3000 रुपये दिले. तिच्या हातात पैसे ठेवून मी निघतच होतो तेवढ्यात तिने माझा हात पकडला. माझ्या सर्वांगावरून कसलीशी लहर गेल्याचं मला प्रकर्षानं जाणवलं. एकंदर मी जरासा बावरलोच. ती म्हणाली, अहो, काम तर पूर्ण करून जा. मनातली गोष्ट अर्धवट ठेवून जाऊ नका. आणि तसंही तुम्ही किंमत मोजलीये माझी. मला कळलंच नाही. तेवढ्यात तीच मला म्हणाली, मला भोगण्याची इच्छा आहे ना तुमची? मी तयार आहे. असं म्हणून तिनं छातीवरचा पदर दूर सारला. मी उडालोच. तिला म्हणालो, आओ बाई, काहीतरीच काय, मी फक्त कामासाठी आलो होतो, मला अशा गोष्टीत रस नाही. असं म्हणून मी दरवाजाकडे वळालो तितक्यातच ती म्हणाली, साहेब, मगाशी मी आले
तेव्हा माझी छाती बघूनच तुम्हाला मनातनं मला भोगण्याची इच्छा उत्पन्न झाली होती. मी चहा देतानाही तुम्ही मला ओझरता स्पर्श केला. अहो, तुम्ही मला मनानं भोगून कधीच मोकळे झालात. आता शरीरानं भोगायला काय प्रॉब्लेम आहे? हे बघा, जर आज तुम्ही शरीर सुख उपभोगलं नाही तर उद्या तुमची वासना वाढत जाईल. तेव्हा तुमच्या मनातले विचार आणि वासना आजच्या रात्रीच मला भोगून संपवून टाका, म्हणजे तुमच्या मनाचं समाधान होईल. तिचं ते बोलणं ऐकून माझ्या मनातली वासना बाहेर आली. माझ्या अंगावरचे कपडे शरीरापासून दूर झाले. माझा उरला सुरला सभ्यपणा कपड्यांसोबत गळून पडला. तिची साडी मी काढून दूर भिरकावली. आयुष्यात पहिल्यांदाच मी नग्न स्त्री पाहत होतो. माझ्या असुसलेल्या देहानं तिला कवेत घेतलं. वातावरणात वेगळीच गरमी पसरली. मी रंगात येऊन दिवे मालवले. तिच्या ओठांवर ओठ टेकताच मी तिच्यावर तुटून पडलो आणि त्यानंतर माझा सभ्यपणा पुरता गळून पडला. एक्सक्यूज मी, पार्लर बंद करताय का? रिपीट, पार्लर बंद करताय का? सोनालीनं ब्युटी पार्लरचा दरवाजा ढकलून आत डोकावत विचारलं. हो, ॲक्च्युली टुडे आय हॅव सम प्लॅन्स, सो टुडे वी आर क्लोजिंग अर्ली. पार्लरचं सामान आवरता मंजिरी उत्तरली. मंजिरी ॲक्च्युली दिवसभराच्या कामाने वैतागली होती, त्यामुळे तिला थोडं रिलॅक्स करायचं होतं. खरं सांगायचं तर तिचे पार्टीचे वगैरे काहीच प्लॅन्स नव्हते, पण आज ती तिच्या नेहमीच्या डार्क हेवन बारमध्ये जाऊन भरपूर दारू पिण्याच्या मूडमध्ये होती. खरं तर गेल्या 2 आठवड्यापासून ती बारमध्ये गेली नव्हती. इतकंच काय, तर तिच्या आवडत्या वोडकाला देखील तिनं हात लावला नव्हता. नाही म्हणायला फ्रीजमध्ये ओळखायच्या 3 बॉटल पडल्या होत्या, पण सध्या लग्नाचा सीझन असल्यामुळे तिच्याकडे नेहमीची गर्दी असायची. या मोसमात बऱ्याचदा तिचा ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर सगळं तिच्या पार्लरमध्येच व्हायचं. आणि इतकंच काय, बऱ्याचदा ती पार्लरमध्ये झोपून जायची. मागच्या 2 आठवड्यापासून पार्लर म्हणजे तिचं घरच झालं होतं. या रोजच्या रुटीनला ती कंटाळली होती. तिला यातून थोडा आराम हवा होता. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तिला जरा मी टाईम हवा होता. खरं तर हे पार्लर तिनं तिच्या आयुष्यातल्या कटकटीपासून बाहेर येण्यासाठी काढलं होतं, पण आता या पार्लरच्या कटकटीचाच तिला कंटाळा आला होता. 2 वर्षापूर्वी जेव्हा तिच्या नवऱ्याशी घटस्फोट झाला, त्यानंतर त्याच्या आठवणींमधून बाहेर येण्यासाठी तिनं हे पार्लर ओपन केलं. लग्नापूर्वी ती एका मोठ्या पार्लरमध्ये काम करायची, त्यामुळे तिथला अनुभव तिच्या गाठीशी होता आणि त्याच्याच जोरावर तिनं हे पार्लर ओपन केलं. आणि त्यानंतर तिनं कधीच मागे वळून बघितलं नाही. बघता बघता तिचं पार्लर इतकं चालायला लागलं की त्यानंतर तिच्याकडे बरेच पैसे खेळू लागले. तिच्या लाईफस्टाईलमध्ये देखील बराच बदल झाला. 30-32ची असली तरी देखील ती आजही इतकी सुंदर दिसायची की आजही बऱ्याच पुरुषांकडून प्रपोजल यायचं. पण तिचा पुरुषांवरचा विश्वास आता उडाला होता, त्यामुळे तिला पुन्हा या सगळ्यात पडायचं नव्हतं. ती पुरुषांपासून 2 हात लांबच राहायची. नाही म्हणायला ती कधीतरी बारमध्ये दारू प्यायला जायची आणि तिला आवडणाऱ्या पुरुषाबरोबर दारू पिऊन मनसोक्त नाचायची, पण त्या व्यतिरिक्त ती पुरुषांपासून लांबच राहायची. आताही तिला दारू पिण्याचा मूड झाला होता, त्यामुळे ती पार्लर बंद करून तिथून निघत होती. पण सोनाली ऐकायला तयारच नव्हती. ती तिला आयब्रो करण्यासाठी मनवत होती. ॲक्च्युली मला उद्या लग्नाला जायचं होतं, सो आयब्रो करायचे होते, प्लीज कराल का? सोनाली विनंतीच्या स्वरात म्हणाली. सॉरी, हवं तर उद्या तुम्ही लवकर या. नाव इट्स नॉट ॲट ऑल पॉसिबल. हेअर ड्रायर टेबलमध्ये ठेवत मंजिरी उत्तरली. प्लीज, अहो मी तुमची रेग्युलर कस्टमर आहे. हवं तर तुम्ही डबल चार्ज करा. खरं तर सकाळीच येणार होते, पण सकाळी धावपळ होईल म्हणून आत्ता आले. सोनाली पुन्हा कळकळीनं म्हणाली. सॉरी, मला उशीर होतोय. 10 वाजता मला पार्टीला पोहोचायचंय आणि आत्ता 9:30 झालेत. आय हॅव टू लिव्ह. असं म्हणून मंजिरी फ्रेश व्हायला बेसिनकडे वळली.
बेसिन जवळ जाऊन तिनं फेसवॉश लावून चेहऱ्यावर पाण्याचे फपकारे मारले. थंड पाण्याचे फवारे चेहऱ्यावर बसताच तिला थोडं रिलॅक्स वाटलं. चेहरा धुवून तिने वाईप्सने चेहरा क्लीन केला आणि त्यानंतर हलका मेकअप चेहऱ्यावर लावून ती बाहेर आली. ती फ्रेश होऊन बाहेर आली तरी सोनाली तिथेच होती. तिला तिथे तसंच बसलेलं पाहून मंजिरी पुन्हा म्हणाली, सॉरी, हे बघ आता आयब्रोज करणं खरंच शक्य नाहीये. तू उद्या सकाळी ये, मी 15 मिनिटात करून देईन. असं म्हणून मंजिरीनं बॅगेतून लिपस्टिक काढली. पण मला उद्या सकाळी लवकर निघायचंय, सोनाली हताशपणे उत्तरली. तरी साधारण कितीला? घाईघाईत लिपस्टिक लावता लावता मंजिरीने प्रश्न केला. सकाळी 7ला. अँड आय नो तुम्हाला इतक्या लवकर पॉसिबल नाही होणार. असं म्हणून सोनाली तिथून निघाली. का नाही? आय एम फाईन विथ इट, मंजिरी पटकन उत्तरली. रिअली? सोनालीनं आश्चर्यानं विचारलं. अर्थात, आय कीप माय वर्ड्स. उद्या सकाळी 6ला ये, जमेल ना? सोनाली सोबत पार्लरच्या बाहेर पडत मंजिरीनं विचारलं. हो, थँक्यू सो मच, असं म्हणून सोनाली खुशीत तिथून निघाली आणि मंजिरी सुद्धा घाईघाईनं स्कूटीवरून हेल अँड हेवन बारकडे निघाली. रात्री सुमारास 1ला पार्टी आटोपल्यावर मंजिरी घरी न जाता थेट पार्लरमध्ये आली आणि शटर आतून लॉक करून झोपून गेली. तिला दारूचा हँगओव्हर इतका झाला होता की सकाळी 6च्या अलार्मनं तिचे डोळे उघडत नव्हते. अलार्म पुढे ढकलून ती तशीच पडून राहिली आणि तितक्यातच तिच्या मोबाईलची रिंग वाजली. डोळे चोळत तिनं मोबाईल हातात घेतला. फोन कट करून तिने डोळे चोळतच दुकानाचं शटर उघडलं. सॉरी, ॲक्च्युली पार्टीचा हँगओव्हर होता, सो एनिवेज ये आत, मी आले फ्रेश होऊन, असं म्हणून तिने सोनालीला आत घेतलं. आत शिरताच दारूचा वास सोनालीच्या नाकात शिरला. आजूबाजूला पडलेला थोडा पसारा बाजूला करून ती सोफ्यावर बसली. तितक्यात, सॉरी हां, आय नो सोफा इज अ बिट मेसी, मला फक्त 5 मिनिट दे, आपण लगेच तुझे आयब्रोज करूया, असं म्हणून मंजिरी शटर बंद करायला वळली. काही घाई नाही, प्लॅनमध्ये थोडासा चेंज झालाय, मी 8ला निघणार आहे, सोनाक्षी पटकन उत्तरली. ओह, दॅट्स गुड, असं म्हणत तिने सोनालीला चेअरवर बसायला सांगितलं आणि रूममध्ये फ्रेशनर मारला. सोनालीशी बोलता बोलता तिने आयब्रो करण्यासाठी थ्रेड काढला आणि म्युझिक सिस्टीमवर एक फ्रेंच सॉन्ग लावलं. गाणी गुणगुणता गुणगुणता मंजिरी थ्रेडिंग करत सोनाक्षीच्या आयब्रोजना शेप देऊ लागली. रूममध्ये रूम फ्रेशनर मारलेला असला तरी सोनालीला मात्र मंजिरीच्या तोंडाच्या दारूचा वास येत होता. पण पर्याय नव्हता. सोनाली मध्ये मध्ये वेळ घालवण्यासाठी काल रात्री हातावर काढलेल्या मेहंदीचा रंग पाहत होती. मंजिरी मात्र हळूहळू नाजूकपणे काम करत गाणं गुणगुणत होती. मंजिरी काम करत असली तरीही तिची दारूची धुंदी पूर्णपणे उतरली नव्हतीच. तिच्या अंगावरही कालच्या पार्टीतला लाल रंगाचा सिकिन मिनी ड्रेस होता. ड्रेसचा गळा रुंद असल्यानं तिची छाती थ्रेडिंग करताना सोनाक्षीच्या चेहऱ्यासमोर येत होती. अचानक थ्रेडिंग करताना वाकल्यामुळे मंजिरीची छाती सोनाक्षीच्या तोंडाला लागली. व्हॉट इज दिस रबिश? तुम्हाला नव्हतं जमणार तर सांगायचं ना. एकतर तुमच्या तोंडाला दारूचा वास येतोय, त्यात तुम्ही हा असा ड्रेस घातलाय. आय एम नॉट कम्फर्टेबल, सोनाली चिडून म्हणाली. काय झालं इतकं चिडायला? जे तुझ्याकडे तेच माझ्याकडे, मंजिरी निर्लज्जपणे म्हणाली. हे बघा, तुम्ही थांबवा काम, मला नाही करायचंय थ्रेडिंग, सोनाक्षी वैतागून म्हणाली. हे बघ, उगाच नखरे करू नकोस. तुझ्यासाठी मी एकतर एवढ्या सकाळी शटर खोलले, आणि काय ग, काय झालं टच केलं तर? असं म्हणून मंजिरी तिला मुद्दामून टीज करू लागली. सुरुवातीला तिला नकार दिला सोनालीनं, पण नंतर दोघींच्याही नकळत त्यांनी एकमेकींच्या ओठांवर ओठ ठेवली. पुढच्याच क्षणी मंजिरीने हातातील थ्रेड टाकून सोनालीचे केस मोकळे सोडले. त्यानंतर त्या दोघी भान विसरून एकमेकात गुंग झाल्या. बऱ्याच दिवसानंतर मंजिरीला तिला हवा असलेला मी टाइम भेटला आणि या मी टाइम मध्ये भेटलं तिला हवं असलेलं प्रेम, ज्याची ती बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा करत होती. हे बघ, माझ्या नवऱ्याला जर आपल्याबद्दल समजलं ना
तर तो मला घटस्फोट देईल. ब्लाऊज नीट करत ती त्याला म्हणाली. संध्याकाळची वेळ असल्यामुळे खिडकीतून येणाऱ्या संधी प्रकाशामुळे तिचे मोकळे केस अजूनच सुंदर दिसत होते. तिच्या पाठीवरचा विंचवाचा टॅटू तिच्या सौंदर्यात अजूनच भर टाकत होता. तिच्या हातातल्या हिरव्या बांगड्या खिडकीतून येणाऱ्या संधी प्रकाशामुळे चमकत होत्या. पूर्ण उमललेली गुलाबाची कळी दिसावी तशी ती अत्यंत नाजूक आणि तितकीच सुंदर दिसत होती. आता बेडवरून उठल्यावर ती आरशासमोर उभी राहून स्वतःला न्याहाळत होती. ती आरशात समोर स्वतःचे केस सावरत असतानाच तो बेडवरून उठला आणि तिच्या कमरेला विळखा घातला. अरे सोड ना, माझे हे केव्हाही येतील, जा बघू तू आता, असं म्हणून तिनं लाडानं त्याला दूर ढकललं. राधिका, अगं थोडा वेळ थांबू दे ना अजून. कसं आहे ना, तुला कितीही पाहिलं ना तरी माझं मन भरतच नाही, असं म्हणून तो पुन्हा लढीवाळपणे तिच्या जवळ गेला. ए नाही हा, तुझ्यामुळे मला माझ्या संसाराची वाट नाही लावायची. मला माझ्या आयुष्यात बॅलन्स हवाय आणि तो मी बरोबर साधतीये, असं म्हणून तिनं तिचे मोकळे सोडलेले केस बांधले आणि त्याला जायला हट्ट करू लागली. कसं बसं करत ती त्याला दरवाजापर्यंत घेऊन गेली. तितक्यातच दरवाजाची बेल वाजली. टिंग टॉंग. तिने कीहोल मधून पाहिलं. तिचा नवरा दारात उभा होता. तो कामावरून इतक्या लवकर घरी परत येईल असं तिला वाटलं नव्हतं. आता काय करावं हा प्रश्न तिला पडला होता. आज आपण रंगे हात पकडले जाणार अशी भीती तिला वाटू लागली. एका क्षणात सगळं होत्याचं नव्हतं होणार या विचारानं तिचं अंग थरथरू लागलं. पण तो मात्र अजूनही शांत होता. हे बघ राधिका, काही होणार नाही. तू एक काम कर, त्याला घरात घे. तोवर मी बेडरूम मध्ये लपतो आणि तो फ्रेश व्हायला वॉशरूम मध्ये गेला की मग मी दरवाजातून पळ काढतो, असं म्हणून त्याने तिची समजूत काढली आणि तो बेडरूम कडे वळला. तो बेडरूम मध्ये गेल्याची खात्री होताच तिनं दरवाजा उघडला आणि तिचा नवरा आत आला. काय ग, इतका वेळ लावलास दरवाजा उघडायला? काय करत काय होतीस, असं विचारून तो त्याचे शूज काढू लागला. ती इतकी सैरभैर झाली की त्या क्षणी काय उत्तर द्यावं तिला कळतच नव्हतं. काही नाही, थोडं अस्वस्थ वाटत होतं म्हणून पडले होते, असं उत्तर देऊन तिनं सध्यापुरता विषय टाळला. थोड्या वेळानं बॅग वगैरे बाजूला ठेवून तिच्या नवऱ्याने कपडे चेंज केले आणि तो फ्रेश व्हायला वॉशरूम कडे वळला. तो वॉशरूम मध्ये गेल्यावर ती काही क्षण वॉशरूमच्या दारापाशी उभी राहिली आणि त्यानंतर बेडरूम कडे वळली. तिने बेडरूमचा दरवाजा खोलून आत पाहिलं तर तो आत नव्हता. तिने आत जाऊन बेडरूमचा प्रत्येक कोना पाहिला पण तो कुठेच नव्हता. आता मात्र तिला भीती वाटू लागली. काही क्षणापूर्वी बेडरूम मध्ये गेलेला तो अचानक कुठे गायब झाला असेल या विचारानं तिच्या मनात प्रश्नांची मालिका सुरू झाली. तो बेडरूमच्या बाल्कनीतून खाली उतरला असेल असा विचार करावा तर तेही शक्य नव्हतं, कारण ती 14व्या माळावर राहत होती. इतक्या उंचीवरून इतक्या कमी वेळात खाली उतरणं कोणासाठीच शक्य नव्हतं. हा कदाचित नवरा वॉशरूम कडे वळलेला असताना तो दबक्या पावलांनी खोली बाहेर निघून गेला असा विचार करून तिने तो विषय तिथेच थांबवला. बरं, तर त्यावर जास्त विचार करण्यातही काहीच अर्थ नव्हता, कारण तो उद्या पुन्हा तिला भेटणार होता. त्यामुळे खरं खोटं उद्याच विचारावं असा विचार करून ती जेवण बनवायला किचनकडे वळली. ती जेवण बनवायला गेली खरी, पण तिच्या मनात अजूनही कुठेतरी तोच विचार चालू होता. जेवण बनवताना तिचं लक्ष जेवणात नव्हतं. ती विचारांमध्ये इतकी हरवली की वरणासाठी टाकलेली फोडणी तिच्याकडून जळली. त्या जळलेल्या फोडणीचा उग्र वास हॉलमध्ये टीव्ही पाहत बसलेल्या तिच्या नवऱ्याच्या नाकात शिरला आणि तो बाहेरूनच ओरडला, राधिका, अगं काय जाळलंस?
त्याच्या ओरडण्यावर काहीच प्रत्युत्तर न आल्यामुळे तो शेवटी नाईलाजाने उठून हॉलमधून किचनमध्ये गेला. तिच्या समोर फोडणी करपत असताना देखील ती शून्यात हरवल्यासारखी उभी होती. त्याने पुढे येऊन घाईघाईने गॅस बंद केला आणि तिच्या पाठीवर हात ठेवला. त्याचा अचानक पाठीवर पडलेला हात पाहून ती दचकली. काय हो, काय झालं? असं म्हणून तिनं नवऱ्यालाच प्रश्न केला. अगं काय झालं म्हणून काय विचारतेस? फोडणी जळवून टाकलीस. कुठे लक्ष होतं तुझं? तुला बरं वाटत नाहीये का? त्यानं फार शांतपणे विचारलं. नाही, काही नाही, जरा अस्वस्थ वाटत होतं. तिने तिची बाजू सांभाळून घेतली. असेल काहीतरी कारण, सांगेल ती नंतर आपल्याला, असा विचार करून तिचा नवरा पुन्हा हॉलमध्ये आला. जवळपास अर्ध्या तासानंतर ती जेवण घेऊन हॉलमध्ये आली आणि नंतर त्या दोघांनी जेवण आटोपलं. जेवण आटोपल्यावर तो नेहमीप्रमाणे पाय मोकळे करायला खाली लॉनवर गेला. तोवर ही सुद्धा भांडी घासायला किचनकडे वळली. तो लॉनवर गेलेला असला तरीही आज त्याचं चालण्यात लक्ष नव्हतं. त्याच्या मनामध्ये राधिकाचा विचार चालू होता. गेल्या काही दिवसांपासून राधिका जरा हरवल्यासारखंच वागत होती. आजकाल तिचं घरातल्या गोष्टींमध्ये लक्ष नसायचं. बऱ्याचदा ती स्वतःच्या विचारात गुंग असायची. तो हर एक प्रकारे तिच्याशी कनेक्ट व्हायचा प्रयत्न करायचा, पण त्यांच्यातला दुरावा संपण्याचं नावच घेत नव्हता. त्यांच्या लग्नाला आता 1 वर्ष उलटून गेलं होतं, पण या 1 वर्षात ते एकमेकांशी हवं तितकं अटॅच झालेच नव्हते. तिला बरं वाटावं म्हणून तो तिला महागड्या भेटवस्तू गिफ्ट करायचा. उंची साड्या, घड्याळ, नेकलेस इत्यादी कित्येक गिफ्ट्स त्यानं तिला वर्षभरात दिले होते. पण तिचं मन अजूनही त्याच्यात गुंतलं नव्हतं. त्याने बऱ्याचदा या गोष्टी मागचं कारण शोधण्याचा प्रयत्न केला, पण त्याला काहीच कळत नव्हतं. आताही तो विचार करत लॉनवर फेऱ्या मारत होता. फेऱ्या मारून झाल्यावर जवळपास अर्ध्या तासानं तो पुन्हा घरी परतला. तो घरी आला तोवर राधिका बेडरूम मध्ये झोपी गेली होती. गेल्या महिन्याभरापासून त्यांच्यात सेक्शुअल असं काहीच घडलं नव्हतं. रोज रात्री तो तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायचा खरा, पण ती त्याला जवळ येऊ द्यायची नाही. आताशा तर त्याला राधिकाचं कुठेतरी अफेअर आहे अशी शंका सुद्धा येऊ लागली होती. ती रात्र देखील तशीच तिच्या शिवाय घालवून तो सकाळी उठला. उठल्यावर जवळपास अर्ध्या तासात त्यानं सर्व गोष्टी आटोपल्या आणि तो बॅग घेऊन कामावर जायला बाहेर पडला. तो गेल्यावर ती आंघोळीला गेली. ती आंघोळ करून बाहेर आली तोच दरवाजाची बेल वाजली. तिने जवळपास ओल्या अंगानंच दरवाजा उघडला आणि पाहिलं तर तो समोर उभा होता. काय रे, कुठे गेला होतास काल? मी घाबरले ना, असं म्हणून तिनं त्याला मिठी मारली आणि रडायला लागली. काय ग, तुला रडायला काय झालं? नवरा वगैरे मारत नाही ना तुला? त्यानं मस्करीतच विचारलं. अजिबात नाही मारत. उलट मला काय हवं काय नको ते सगळं आणून देतो. प्रत्येक वेळी माझा विचार करतो. आणि मी हे असं तुझ्यासोबत. मी फसवते रे त्याला. त्याच्याशी बोलतानाही तिला रडू येत होतं. नाही, तू फसवत नाहीयेस. तू काहीच चुकीचं करत नाहीयेस. त्यानं तिला समजवण्याचा प्रयत्न केला. माहितीये मला मिळवण्यासाठी तू अशी खोटी नाटी समजूत काढतोयस माझी. ती पुन्हा रडत होती. माहितीये मला मिळवण्यासाठी तू अशी खोटी नाटी समजूत काढतोयस माझी. ती पुन्हा रडत म्हणाली. तुला मिळवण्यासाठी? अगं वेडी, नीट बघ. मी अस्तित्वातच नाहीये. मी तुझ्या कल्पनेतला तुझा प्रियकर आहे. खोटं वाटतंय तुला? एक काम कर, आपण पहिल्यांदा कधी भेटलो होतो ते आठव. ती त्यांची पहिली भेट आठवू लागली. तो तिला भेटला होता 7 वर्षांपूर्वी, जेव्हा तिचं ब्रेकअप झालं होतं. नंतर आपल्या आयुष्यात तरी कोणीतरी असावं असं तिला प्रकर्षानं जाणवू लागलं होतं. आणि मग एक दिवस बस स्टँडवर तिला तो भेटला.
तो म्हणजे तिच्या कल्पनेतला प्रियकर. त्याच्या भोवती ती स्वतःचं असं जग निर्माण करू लागली. ती त्याच्याशी बोलू लागली, गप्पा मारू लागली, मनातल्या सगळ्या गोष्टी त्याच्याशी शेअर करू लागली. आणि हळूहळू तो तिच्या आयुष्याचा इतका अविभाज्य भाग बनला की त्याच्याशिवाय आयुष्याची कल्पनाच ती करू शकत नव्हती. आणि म्हणूनच लग्न झाल्यानंतरही ती त्याच्यासोबत खोटं खोटं इमॅजिनरी आयुष्य जगू लागली. तिचा नवरा घरात नसताना एकांतात त्याला इमॅजिन करून त्याच्याशी खोटं खोटं इंटिमेट होऊ लागली. बरं, तर या सगळ्या गोष्टी इतक्या खोट्या असूनही तिला मिळणारा आनंद खरा होता, त्यातून मिळणारं सुख खरं होतं. आणि या सगळ्याची तिला इतकी सवय लागली की हे सुख आयुष्यातून निघून जाऊ नये म्हणून ती धडपडू लागली. अर्थात त्याच्यामुळे तिचं आयुष्य कितीही सुंदर झालेलं असलं तरीही एक ना एक दिवस त्याला विसरणं भाग होतं. आणि आज तो दिवस होता. 7 वर्षापूर्वी याच दिवशी तो पहिल्यांदा मला भेटला होता. आणि याच दिवशी तो तिला कायमचा सोडून जाणार होता. पण त्याचं राहणं किंवा त्याचं सोडून जाणं हे त्याच्यावर नव्हे तर तिच्यावर अवलंबून होतं. कारण तो तिच्या कल्पनेचा भाग होता. आणि काही झालं तरी ती त्याला जाऊ देणार नव्हती. त्याने बराच वेळ तिला समजावून पाहिलं, पण तिचा मोह सुटतच नव्हता. तो आयुष्यभर आपल्यापाशीच राहावा असं तिला वाटत होतं. पण त्यामुळे तिचं आणि तिच्या नवऱ्याचं कधीही भरून न निघणारं नुकसान होणार होतं. शेवटी मनावर दगड ठेवून तिनं त्याला अखेरची मिठी मारली. आणि पुढच्या क्षणी तो मिठीतून गायब झाला, अगदी कायमचा. त्या रात्री तिचा नवरा घरी आल्यावर ती नेहमीसारखी मेस नव्हती. तिच्या मनात कुठलेच विचार नव्हते. हां, मध्येच तिला त्याची आठवण येत होती, पण तिला पुन्हा त्या सगळ्यात अडकायचं नव्हतं. कारण तिला तिचा खरा आणि नॉन इमॅजिनरी प्रियकर भेटला होता, ज्याला ती आयुष्यभर जपणार होती. टकटक टकटक. नेहमीप्रमाणेच टेबल स्पून वाजवून देवव्रतने इशारा केला. आणि इशाऱ्या देखल, हो आले आले, दूध उकळत ठेवलंय, आलेच. किचन मधून रेणुकानं आवाज दिला. टकटक 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 टकटक. हा माणूस म्हणजे ना कटकट झालीये डोक्याला, जरा धीर धरवत नाही. आजकाल तर मला प्रश्न पडतो की मी याची नर्स आहे की मोलकरीण. स्वतःशीच बडबडत ती बाहेर आली. काय आहे, येतच होते ना आतून. तू ना आधी तो चमचा मला दे. सारखं काय आपलं टकटक टकटक, वैताग आलाय नुसता. आणि त्यात तुझं हे लाळेनं माखलेलं तोंड, शी, किळस येते मला कधी कधी. असं म्हणून तिनं त्याच्या हातातून चमचा हिसकावून घेतला. खरं तर चमचा नव्हेच तो. बेडच्या कडेवर वाजवून आवाज करून इतरांशी संवाद साधण्याचा त्याचा एकुलता एक मार्ग होता तो. पण रेणुकानं तो हिसकावून घेतल्यानं त्याच्या चेहऱ्यावर नाराजी आणि रागाचा संमिश्र असा सूर उमटत होता. परंतु त्या क्षणी तो बेडवर पडून अस्वस्थ हालचाल करण्याखेरीज काहीही करू शकत नव्हता. जन्मापासूनच तो सेरेब्रल पाल्सी या मेंदूच्या दुर्धर आजारानं ग्रस्त होता. मेंदूचा अपूर्ण विकास झाल्यामुळे जन्मतःच तो चालण्या बोलण्याची शक्ती हरवून बसला होता. घरी गडगंज संपत्ती, त्यामुळे गेली 18 वर्ष आई बाबांनी तो देह पोसला होता. देह कसला, नुसताच वाढलेला मांसाचा गोळा. खरं तर दुसऱ्या कुठल्याही नर्सनं त्याला सांभाळायचं काम नाकारलं असतं. पण घरच्या गरिबीमुळे रेणुका नाईलाजाने ते काम करत होती. रेणुकाची आई लहानपणीच वारली होती. बाबा सतत दारू पिऊन घरात पडलेले असायचे, त्यामुळे तिच्या मामानं तिचा सांभाळ केला. लहानपणापासून ती अत्यंत हलाखीत वाढलेली, त्यामुळे परिस्थितीची जाणीव ठेवून तिनं नर्सिंगचं शिक्षण घेतलं. नर्सिंग झाल्यावर तिने हॉस्पिटलमध्ये काही काळ जॉब केला खरा, पण नंतरच्या काळात ती हॉस्पिटलमधल्या जॉबला कंटाळली. हॉस्पिटलमधल्या बदलत्या शिफ्ट्स, इतर नर्सची कटकट आणि अपुरा पगार याला कंटाळून शेवटी तिने पर्सनल नर्स म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला. खरं तर हे काम देखील तिच्या मामानेच आणलेलं. तिचा मामा
मागच्या 20 वर्षापासून देवव्रतच्या आईचा ड्रायव्हर म्हणून काम करत होता. त्यामुळे देवव्रतची आई त्याला तिच्या भावासारखं मानायची. देवव्रतचे बाबा गेल्यापासून तिला रेणुकाच्या मामाने भाऊ म्हणून बराच आधार दिला होता. त्यामुळे तिनेही कसला विचार न करता रेणुकाला देवव्रतची पर्सनल नर्स म्हणून अपॉइंट केलं होतं. त्यात रेणुका ओळखीची असल्याने ती तिच्या मुलाची उत्तम काळजी घेईल असं तिला वाटलं. नाही म्हणायला याआधी तिने देवव्रतसाठी बऱ्याच नर्स ठेवल्या होत्या, पण त्याला कंटाळून सगळ्या निघून गेल्या. अर्थात याला कारणही तसंच होतं. चालण्या बोलण्याची शक्ती हरवल्यामुळे त्याच्या नैसर्गिक विधी अंथरुणातच व्हायच्या. सतत लाळेनं बरबटलेलं त्याचं तोंड, विष्ठेनं माखलेलं त्याचं अंग, हे सगळं पाहून फार काळ इकडं कोणीच टिकायचं नाही. पैशाचा विचार करता रेणुका मात्र इथे टिकली. खरं तर तिला सुद्धा बऱ्याचदा मळमळल्यासारखं व्हायचं, पण पर्याय नव्हता. आताशा तर या सगळ्या गोष्टीत अजून एका गोष्टीची भर पडली होती. ती म्हणजे वाढत्या वयासोबत देवव्रतच्या लैंगिक भावना उफाळून येत होत्या. अर्थात हे सगळं नैसर्गिक असलं तरी रेणुकासाठी हे बिभत्स आणि कंटाळवाणं होतं. आणि बऱ्याचदा याच गोष्टीमुळे तिच्या रागाचा असा विस्फोट व्हायचा. पण नंतर त्या असहाय्य देहावर आपण उगाच ओरडलो याची जाणीव मात्र तिला टोचत राहायची. आताही देवव्रतच्या तोंडातून गळणारी लाळ पुसून नाईलाजाने चमचा पुन्हा हातात देऊन ती किचनकडे वळली. तितक्यातच टकटक टकटक. अरे देवा, आता काय? या चमच्याची भाषा जर मला समजली असती ना तर फार बरं झालं असतं. काय रे, माझ्या 5वीलाच पुजल्यासारखा का सतवतोयस मला? त्याने अंगातली सगळी शक्ती एकवटून हातातल्या चमच्यानं खिडकीकडे इशारा केला. खिडकीकडे पाहताच तीही भान हरपून ओरडली. ओ माय गॉड, पाऊस! पहिला पाऊस! याचीच तर वाट बघत होते मी. यावेळी हवामान खात्याच्या अंदाजापूर्वीच बरसला हा. मी ना एक काम करते, खिडकी उघडते, म्हणजे तुलाही मातीच्या गंधानं थोडं प्रसन्न वाटेल. आणि हो, माझं काम आटपेस्तोवर तेवढंच पावसाच्या संगीतात तुला मज्जा येईल. ती खिडकी उघडायला वळणार तोच टकटक टकटक टकटक. आता काय सांगायचंय तुला? नको उघडू का मी ही खिडकी? त्यानं नकारार्थी मान हलवली. अरे मग नेमकं काय करू? चेहऱ्यावरचं कातडं कसं बसं ओढून तो किंचित हसला आणि पुन्हा खिडकीकडे इशारा करून एकटक बघत राहिला. त्याच्या इशाऱ्यांचा नेमका अर्थ तिला कळत नव्हता. तरी देखील तिनं अंदाजानच विचारलं, पावसात भिजायचंय तुला? त्याचे डोळे आनंदाने चमकले. त्याला जे बोलायचं होतं ते इतक्या प्रयासानंतर तिनं बरोबर ओळखलं होतं. त्याच्या नजरेतला आनंद, पावसात भिजण्याची उत्सुकता तिला कळत होती. पण बाईसाहेबांना विचारल्याशिवाय याला बाहेर नेणं, नाही 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 नाही, नकोच. उगाच त्यांना राग आला तर नोकरीवर गदा यायची आपल्या. कारण कितीही म्हटलं तरी देवव्रतची परिस्थिती तशी नाजूक होती आणि म्हणूनच त्याला याआधी खोली बाहेर काढलं नव्हतं. लहान असताना एकदा त्यानं हट्ट केला म्हणून त्याला साधा हॉलमध्ये आणलं होतं, तर त्यावेळी तो व्हीलचेअरवरून खाली पडला होता. त्यामुळे त्या दिवसापासून त्याला कायम खोलीतच ठेवण्यात आलं. देवव्रतची ही सगळी हिस्ट्री माहीत असल्यानं त्याला बाहेर न्यावं की नाही अशा विचारात ती तशीच उभी होती. अखेरीस बराच विचार केल्यानंतर ती म्हणाली, आपण बाईसाहेब आल्यावर बाहेर जायचं का? तिच्या या वाक्यानं त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद क्षणात विरला आणि पुन्हा त्याची अस्वस्थ चुळबुळ सुरू झाली. त्याच्या आनंदावर उगाच विरजण घातलं आपण. थोडा वेळ बाहेर नेलं असतं तर बाईसाहेबांना थोडीच समजलं असतं. त्याची चुळबुळ वाढतच होती. बरं बरं बरं, जाऊयात आपण बाहेर. पण थोडाच वेळ, फार हट्ट नाही करायचा, ती लढीवाळपणे म्हणाली. घरातल्या नोकराची मदत घेऊन तिनं त्याला व्हीलचेअरवर बसवलं आणि व्हीलचेअर निघाली पावसाच्या भेटीला. घराचा उंबरा ओलांडून थेट बागेच्या दिशेनं. अर्थात त्यात चमच्याची सुद्धा साथ होतीच.
वर्षानुवर्ष डोक्यावर असलेलं सिमेंटचं छत त्याच्या नजरेसमोरून दूर झालं आणि काळ्या कुट्ट ढगांची अभ्र त्याच्या नजरेस पडली. पावसाचे कित्येक थेंब त्याच्या शरीराला बिलगले. मातीचा गंध नाकातून थेट काळजात उतरला. एखाद्या लहान मुलानं अधाशासारखं त्याच्या आवडीचा पदार्थ खावा तसा तो पाऊस बघत होता. ती देखील कित्येक दिवसांनी देहभान विसरून पावसात भिजत होती. त्या क्षणी पाऊस जास्त सुंदर होता की पावसात भिजलेली ती, हे सांगणं थोडं कठीणच होतं. खरं तर त्याची तंद्रीच लागली होती पावसात. पण अचानक तिच्याकडे लक्ष गेल्यावर तो भानावर आला. केसात मोती माळल्याप्रमाणे तिच्या केसांवरचे पावसाचे टपोरे थेंब, पावसात चिंब झालेल्या अंगावर चिकटलेला तिचा निळ्या रंगाचा ड्रेस, त्यातून अस्पष्ट उमटलेला तिच्या ओल्या देहाचा आकार, हे सगळं पहिल्या पावसा इतकंच नवीन होतं त्याच्यासाठी. वेड्यासारख्या बरसणाऱ्या पावसाच्या सरी आणि त्यात सजलेलं ते सौंदर्य, ते पाहून इंद्रियात रक्ताची कारंजी उसळल्यासारखं वाटलं त्याला. त्याच्या अपंग असमर्थ देहातल्या लैंगिक भावना उफाळून आल्या. तापलेल्या लोखंडासारखं अंग तापून निघालं. शरीराच्या सगळ्या जाणीवा नष्ट होऊन फक्त एकच जाणीव उरली, इंद्रियांची. शरीरातील सर्व जोर एकवटून त्याने व्हीलचेअर तिच्या दिशेनं वळवली आणि थरथर त्या निर्बल हातांनी तिला जवळ ओढलं. त्याचा असा अचानक स्पर्श झालेला पाहून ती दचकली. त्याच्या दुर्बल हातांमध्ये आज वेगळीच ताकद आली होती. वरून बरसणारा पाऊस, तिच्या छातीवरून हात फिरवण्याची त्याची भूक आणि त्याच्या तावडीतून सुटण्याची तिची धडपड. त्याचा हात तिच्या छातीकडे वळणार तोच तिनं सर्व शक्तीनिशी त्याला ढकललं आणि काही कळण्याआधीच व्हीलचेअरचा तोल जाऊन तो खाली आढळला. त्याच्या देहाची एक विलक्षण हालचाल झाली आणि तो शांत झाला. सभोवतालचं हिरवं गवत रक्तात रंगून गेलं. अंगावर पडणारा पावसाचा थेंबही तिला लाल भडक रक्तासारखा वाटू लागला. क्षणभरापूर्वीचं त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य आठवून तिचं काळीज भीतीनं भरून गेलं. आपण याला पावसात आणलं नसतं तर हे झालंच नसतं कदाचित. तिच्या मनात विचार डोकावून गेला. पण आता वेळ निघून गेली होती. पहिल्या पावसात पाहिलेली त्याची उफाळलेली वासना त्याचाच देह शांत करून गेली. उरला होता तो फक्त चमचा, वेळी अवेळी टक टक करणारा, पहिल्या पावसात रक्तात भिजलेला. नील त्याच्या मित्रांना घेऊन त्याच्या खिडकीत उभा असतो. त्याच्यासोबत त्याचे 4 मित्र पीटर, जेनिस, प्रशांत आणि कुणाल जमलेले असतात. आज तो त्या चौघांना एक सिक्रेट दाखवणार असतो. ते सिक्रेट असतं त्याच्या समोरच्या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या एका मुलीचं. त्याच्या खिडकीच्या बरोबर समोर एका फ्लॅटची खिडकी होती, ज्या खिडकीतून तो समोरच्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या मुलीला बऱ्याचदा डोकावून बघायचा. 28 वर्ष वयाची ती मुलगी तिथे एकटीच राहायची. बहुतेक तिचे आई वडील गावाला गेलेले असावे. ती इथे राहायला येऊन नुकतेच 2 आठवडे उलटून गेले होते. त्याने तिला पहिल्यांदा पाहिलं त्या दिवशी तो तिच्या सौंदर्यावर भाळला होता. अर्थात त्याला कारणही तसंच होतं. ती एखाद्या इंग्लिश सिनेमाच्या नायिकेसारखी दिसत होती. तिचे गोरे गोरे गाल, नाजूक गुलाबी ओठ आणि सोनेरी केस हे ना त्याला फार आवडायचे. तिच्या आणि त्याच्या वयात जवळपास 14 वर्षांचं अंतर होतं. ती 28ची आणि आज 14चा, म्हणजे तो नुकताच 9वीत गेला होता. कशाचा? पहिल्यापासूनच उन्हाळ आणि 1 नंबरचा मस्तीखोर होता तो. त्याच्यासोबतची पोरं पण काहीशी अशीच होती. त्यांच्यातला पीटर
हा सगळ्यात पोहोचलेला मुलगा होता. पीटरने त्याच्या मामाकडून एक पिवळं पुस्तक मिळवलं होतं. ते पुस्तक त्याने बऱ्याच खस्ता खाऊन मिळवलं होतं. त्याने ना त्याच्या मामाला दादरला कबूतरखान्याच्या परिसरात एका मुलीसोबत फिरताना पाहिलं होतं आणि घरच्यांना न सांगण्याच्या बदल्यात त्यानं हे पुस्तक मिळवलं होतं. या पुस्तकाबद्दल त्याने अजून कुणालाच काहीच सांगितलं नव्हतं, कारण त्याला या पुस्तकातलं ज्ञान पूर्णतः आत्मसात करायचं होतं. संपूर्ण पुस्तक वाचून झाल्यानंतर तो हे ज्ञान त्याच्या मित्रांना वाटणार होता. त्याने त्या पुस्तकामध्ये तरुण तरुणींना वेगवेगळ्या अवस्थेत पाहिलं होतं आणि काहीशा त्याच अवस्थेतल्या सावल्या त्यांना समोरच्या खिडकीवर दिसायच्या. त्या खिडकीवर सावल्यांचा असा काही खेळ रंगायचा की तो खेळ बघताना त्यांचा बराच वेळ निघून जायचा. बऱ्याचदा तो खेळ बघताना त्यांना काहीतरी वेगळंच वाटायचं, पण नेमकं काय ते त्यांना समजायचंच नाही. आजकाल त्या पुस्तकात वाचून पीटरला बऱ्यापैकी गोष्टी समजू लागल्या होत्या. पण जेनिस, प्रशांत, कुणाल आणि नील अजूनही प्रश्नांमध्येच हरवले होते. आताही समोरच्या खिडकीत सावल्यांचा खेळ रंगला होता. कधी त्या सावल्या एकमेकांच्या जवळ यायच्या, तर कधी त्या सावल्या एकमेकांच्या ओठांवर ओठ टेकवायच्या. कधी त्या सावल्या एकमेकांना मिठीत घ्यायच्या, तर कधी त्या सावल्या एकरूप होऊन जायच्या. त्यानंतर खोलीतला दिवा विझायचा आणि सावल्यांचा पिक्चर इथेच संपायचा. त्यानंतर जवळपास 20 मिनिटांनंतर पुन्हा खोलीतले दिवे लागायचे. बऱ्याचदा त्यातली पुरुषाची सावली पुन्हा त्या मुलीच्या सावलीला कवटाळू पाहायची, पण कधी ती मुलगी त्याला दूर ढकलायची तर कधी पुन्हा जवळ घ्यायची. आताही तिनं त्याला पुन्हा जवळ घेतलं होतं आणि त्यानंतर दिवे बंद न करताच ती त्याला बिलगली. नील, मला वाटतं ना ती आता त्याला किस करेल. पीटर म्हणाला. खपरे, तू कमेंट्री करू नको, नीट बघू दे. असं म्हणून नीलनं त्याला गप्प केलं. ते रंगात येऊन खिडकीकडे पाहत होते तितक्यातच पुन्हा पलीकडची लाईट बंद झाली. शिट यार, पिक्चर राहिला आपला. असं म्हणून पीटर बाल्कनीच्या कट्ट्यावरून खाली उतरला. अरे पीटर, थोडा धीर धर. आज नाही तर उद्या पूर्ण पिक्चर पाहायला मिळेल आपल्याला. जेनिस उत्तरला. अरे मागचे कित्येक दिवस आपण हेच म्हणतोय. मला वाटतंय की आता तो टाइम आलाय. आपण जाऊन त्या मुलीला विचारायचं का? पीटरनं प्रश्न केला. अरे काय विचारणार आहोत आपण तिला? एकतर ती आपल्यापेक्षा बरीच मोठी आहे आणि तिनं जर काही आरडाओरडा केला ना तर चांगलेच फटके बसतील आपल्याला. नीलनं नकार दर्शवला. तू पण नसताल्या फट्टू आहेस. अरे असा विचार कर ना की जर तिने आरडाओरडा नाही केला तर आपल्यालाही ती सावली मधली गंमत करता येईल. अरे विचार कर, असा मोका प्रत्येक वेळेला नाही मिळणार. जेनिस म्हणाला. अरे तुम्हाला काय जातंय? जर का माझ्या मॉम डॅडला समजलं ना तर मग मी मेलोच. तसं पण ते दोघं मला हॉस्टेलला घालण्याबद्दल बोलतच होते. नील नाराज होऊन म्हणाला. अरे मग टेन्शन कशाला घेतो तू? तू जा ना हॉस्टेलला, आम्ही आमची गंमत करू. पीटर पुन्हा उतावळा होत म्हणाला. हरामी, तुला ना अजिबात अक्कलच नाहीये. जर नीलला खरंच हॉस्टेलला पाठवलं ना तर आपल्यालाही गंमत नाही बघता येणार. ते काही नाही, कुणीच कुठेही जाणार नाहीये. प्रशांत विचारपूर्वक म्हणाला. त्याचं बोलणं पूर्ण होतं ना होतं तोच पीटर आणि जेनिस धावतच दरवाजाकडे गेले आणि त्यांनी दरवाजा खोलला आणि घाईघाईने पायऱ्या उतरू लागले. पीटर, जेनिस, थांबा, असं म्हणत नील त्यांच्या मागे पळाला. तोवर ते दोघे बिल्डिंगच्या पायऱ्या उतरून तिच्या बिल्डिंगच्या दिशेनं धावले. घाईघाईनं ते दोघे तिच्या बिल्डिंगच्या पायऱ्या चढून वर गेले. तोवर तिच्या घरातून एक तरुण बाहेर पडला होता. ते दोघे धावत तिच्या रूमपाशी पोहोचले आणि तिच्या रूमची बेल वाजवली. बेल वाजता क्षणी तिनं दरवाजा उघडला. लाल रंगाचा वनपीस घातलेली ती कमालीची सुंदर दिसत होती. तिचे डोळे विलक्षण बोलके होते.
केस काहीसे पिंगट आणि कर्ली होते. नाकात घातलेली नोज रिंग तिच्या रूपाला 4 चांद वगैरे लावत होती. ओठांना लावलेली गडद लिपस्टिक तिच्या घरातल्या पिवळ्या दिव्याच्या प्रकाशात अजूनच भडक दिसत होती. त्यात तिने नाकात घातलेल्या नोज रिंगमुळे ती एखाद्या मॉडेल सारखी वाटत होती. तिच्याकडे बघून पीटरला त्या पिवळ्या पुस्तकातील शब्द आठवत होते. त्याने पुस्तकात वाचलेला मजकूर त्याच्या डोक्यात जशाच्या तसा फिरत होता. जेनिसला ती सुंदर वगैरे वाटत असली तरीही पीटरला ती कामुक, कवळी आणि सडपातळ बांध्याची वाटत होती. थोडक्यात सांगायचं तर तिचं वर्णन करण्यासाठी पीटरची डिक्शनरी जरा वेगळीच होती. ते दोघे बराच काळ तिच्याकडे बघत राहिले. शेवटी तिनं स्वतःहून विचारलं, "एक्सक्यूज मी, हाऊ कॅन आय हेल्प यू?" तिच्या बोलण्याकडे त्या दोघांचंही लक्ष नव्हतं. पीटर तिच्या छातीकडे तर जेनिस तिच्या चेहऱ्याकडे पाहत होता. आजपर्यंत सावलीमध्ये दिसणारी ती आज त्यांच्या समोर उभी होती. जेनिसला तर तिच्याकडे पाहून काहीतरी वाटायला लागलं होतं. पीटर स्वतःवरचा कंट्रोल हरवत चालला होता. अखेरीस त्यांना पुन्हा एकदा काय पाहिजे असं तिनं विचारलं. त्यावर पीटरनं पुढे येऊन फ्रेंडशिप फ्रेंडशिप हवी होती असं म्हणून हात पुढे केला. "आम्हाला ना तुझ्याशी मैत्री करायची आहे" असं म्हणून ते तिच्या उत्तराची वाट पाहू लागले. आता मात्र ती निशब्द होती. त्या दोघांना नेमकं काय उत्तर द्यावं तिला काहीच सुचत नव्हतं. "एक्सक्यूज मी, अगं कसला विचार करतेस? आम्हाला तुझ्याशी मैत्री करायची" असं म्हणून त्यांनी पुन्हा तिला धक्का दिला. आपल्यापेक्षा निम्म्या वयाची पोरं आपल्याला असं काहीतरी विचारतील असं तिला कधीच वाटलं नव्हतं. "हे बघा, मला माहितीये तुम्ही समोरच्या बाल्कनीतून मला चोरून पाहता ना, पण मी तुमच्याशी मैत्री करू शकत नाही, कारण माझ्याशी मैत्री करायला पैसे लागतात" तिनं सांगून टाकलं. आपलं सिक्रेट त्या मुलीला माहीत असलेलं पाहून त्या दोघांची जवळजवळ विकेटच उडाली. तरी देखील पीटरनं हिम्मत करून "किती पैसे लागतील?" असं विचारलं. तिने तोंडाला येईल तो आकडा सांगून टाकला. "ओके, आम्ही तुझ्या फ्रेंडशिपसाठी इतके पैसे देऊ तुला, पण आम्हाला काही दिवस लागतील" असं म्हणून तिला फ्लाइंग किस देऊन पीटर आणि जेनिस तिच्या बिल्डिंगच्या पायऱ्या उतरू लागले. आता काहीतरी मोठा राडा होणार असं नीलला वाटलं असतानाच त्यांनी त्याला सुखद धक्का दिला. तिच्याशी फ्रेंडशिप करायला पैसे लागणारे हे कळताच नीलनं त्याची पिगी बँक फोडली. पण त्यात बरेच कमी पैसे होते, म्हणून सर्वजण नीलच्या घरातून खाली उतरले आणि सायकलवरून आपापल्या घरी जाऊन पिगी बँक घेऊन आले. सगळ्या पिगी बँक मधली रक्कम एकत्र करून मोजल्यावरही 500 रुपये कमीच पडत होते. येत्या काळात हे पैसे जमा करायचे असा विचार करून त्यांनी मिशन 500चा प्लॅन आखला. आणि त्या दिवशी बालपण संपून त्या तिघांचं तारुण्याच्या उंबऱ्यात पहिलं पाऊल पडलं. येत्या काळात त्यांचं बालपण हरवणार होतं, तेही अगदी कायमचं. ती गेल्या 1 वर्षापासून एक मशीन बनवत होती. त्याचं नाव तिनं ठेवलं होतं इरॉस. इरॉस जे ग्रीक मायथॉलॉजीनुसार प्रेम आणि भावनांची देवता आहे, ज्याला रोमन मायथॉलॉजीमध्ये क्युपिड असं म्हटलं जातं. आता क्युपिड वरून पण तुम्हाला समजत नसेल तर आपण त्याला कामदेव असं म्हणूयात. ही मशीन बनवण्यामागे तिचा एक उद्देश होता, आणि स्त्रीला पुरुषाशिवाय सेक्शुअल प्लेजर मिळवता आलं पाहिजे, तेही पेनिट्रेशन शिवाय. तसं पाहायला गेलं तर मार्केटमध्ये डिल्डो, व्हायब्रेटर यासारख्या कित्येक गोष्टी विदाऊट पार्टनर प्लेजर देण्यासाठी उपलब्ध असताना देखील तिनं हा प्रोजेक्ट हातात घेतला होता, कारण तिला सेक्सची डेफिनेशन बदलून टाकायची होती. फक्त मेंदूचा काही भाग
एका डिव्हाइसनं स्टिम्युलेट करून काही क्षणात हव्या त्या तीव्रतेचं प्लेजर माणसाला मिळवून द्यायचं हे तिचं स्वप्न होतं. तिच्या म्हणण्यानुसार या प्रोजेक्टमुळे रिलेशनशिप, अफेअर्स इत्यादी गोष्टींची आवश्यकता संपणार होती. कारण हे एक मशीन माणसाची सगळ्यात मोठी सेक्सची गरज भागवणार होतं. तिचा हा प्रोजेक्ट इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बिहेवियरल सायन्स मध्ये डॉक्टर नील एरिक्सन यांच्या मार्गदर्शनाखाली चालू होता. खरं तर डॉक्टर एरिक्सनला या प्रोजेक्टला विरोध होता, पण केवळ तिच्या हट्टापायी आणि तिला मिळालेली फंडिंग पाहून ते तिला मार्गदर्शन करायला तयार झाले. या प्रोजेक्टमध्ये सोशल सिस्टीम आणि भावनिक गरज संपून जाईल असं त्यांना वाटत होतं. कारण हा प्रोजेक्ट यशस्वी झाल्यास सेक्शुअल प्लेजरसाठी लागणारी एकमेकांची गरज संपुष्टात येणार होती. बघायला गेलं तर हा प्रोजेक्ट मानवी इतिहासातला सगळ्यात आयकॉनिक प्रोजेक्ट ठरणार होता. पण ज्या प्रोजेक्टमुळे माणसाचं भविष्य कदाचित संपुष्टात येईल असा प्रोजेक्ट करूच नये या मताचे ते होते. पण ती मात्र अगदी पहिल्या दिवसापासून हात धुवून या प्रोजेक्टच्या मागे लागली होती. महत्वाचं म्हणजे या प्रोजेक्टसाठी एका इंटरनॅशनल कंपनीनं तिला फंडिंग दिलं होतं. कारण या कंपनीसाठी सेक्शुअल प्लेजर हे मोठं मार्केट होतं. हे मशीन लॉन्च करून त्यांना सेक्स आणि इंटिमसी प्रॉडक्ट्सच्या मार्केटमध्ये आपली मोनोपॉली क्रिएट करायची होती. आजपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे व्हायब्रेटर्स आणि डिल्डो लॉन्च करून त्यांनी लोकांना त्यांची सवय लावली होती. पण हे मशीन मार्केट हलवून टाकणार होतं. मागच्या 6 महिन्यात तिनं कित्येक मेल फिमेल व्हॉलंटियर्सना या प्रोजेक्टमध्ये इन केलं होतं. आता जवळपास तिच्याकडे 500 स्टडी सॅम्पल रजिस्टर झाले होते. तिचं मशीन अजूनही पहिल्याच टप्प्यात होतं. मशीन बनवण्याआधी मानवाच्या मेंदूत इंटरकोर्स नेमकं कुठे तयार होतो आणि कुठला एरिया ऍक्टिव्ह होतो याचा अभ्यास तिला करायचा होता. या आधीच्या वैज्ञानिकांनी याबद्दल रिसर्च केलेलं असलं तरीही तिला ती सगळी माहिती पडताळून घ्यायची होती. कारण या कामात केलेली छोटीशी चूक देखील संपूर्ण प्रोजेक्ट डाऊन करायला पुरेशी होती. त्यात ही कंपनी तिच्या डोक्यावर टांगती तलवार ठेवूनच होती. तिच्याकडे हे मशीन बनवायला फक्त 2 वर्षाचा कालावधी होता. त्यानंतरचा पिरियड पेटंटिंग, सर्टिफिकेशन आणि इंटरनॅशनल व्हॅलिडेशन मध्ये जाणार होता. त्यामुळे ती दिवसातले 16-17 तास काम करायची. जवळपास 4-5 तासाची झोप घेऊन ती सकाळी पुन्हा लॅबमध्ये यायची. बऱ्याचदा तर ती लॅबमध्येच झोपायची. सकाळी उठल्यावर फ्रेश होऊन ती तिच्या व्हॉलंटियर्सवर काम करायची. यामध्ये गेल्या गेल्या एक प्रोटेक्टिव्ह रूम मध्ये ती त्यांना इंटरकोर्स करायला लावायची आणि त्यानंतर दोन्ही पार्टनर्सना घेऊन fMRI टेक्निकनं त्यांच्या ब्रेन स्कॅन करायची. हा स्कॅन करताना ती त्यांना त्यांच्या इंटरकोर्स बद्दल प्रश्न विचारायची, ज्यामुळे इंटरकोर्स दरम्यान त्यांच्या मेंदूचा जो भाग ऍक्टिव्ह झालेला असायचा तो पुन्हा ऍक्टिव्ह व्हायचा आणि स्क्रीनवर तिला ब्रेनच्या स्टिम्युलेटेड भागाची एक इमेज मिळायची. दिवसभर ती शक्य तितक्या व्हॉलंटियर्सवर सेम एक्सपेरिमेंट करायची आणि दिवसा अखेरीस सगळे ब्रेन स्कॅन कम्पेअर करायची. तिच्या कम्प्युटरमध्ये असलेलं सॉफ्टवेअर सगळे स्कॅन कम्पेअर करून मॅक्झिमम ऍक्टिव्ह एरियाचा एक मॅप जनरेट करायचा, ज्यामुळे तिला मेंदूच्या मोस्ट ऍक्टिव्ह एरियाची माहिती मिळायची. एकदा का तिचे रिपोर्ट तयार झाले की ती हे रिपोर्ट डॉक्टर नीलकडे घेऊन जायची. डॉक्टर नील ते सगळे रिपोर्ट्स अनालाइज करण्यासाठी 24 तास घ्यायचे आणि 24 तासानंतर तिच्या रिपोर्ट्स मधले एरर सांगून ते मिनिमाइज करण्यासाठी तिला गाईड करायचे. मग दुसऱ्या दिवशी ती पुन्हा त्याच व्हॉलंटियर्सवर काम करायची. आता हे काम सुरू होऊन जवळजवळ वर्ष उलटलं होतं. या वर्षभराच्या अभ्यासानंतर बरीच माहिती तिच्या हाती आली होती. वेंट्रोमेडियल प्रीफ्रंटल कोर्टेक्स हा मेंदूचा भाग सेक्शुअल अपिलिंग मध्ये काम करतो हे तिच्या लक्षात आलं होतं. त्याचसोबत सेरेबेलम, अँटेरियर सिंग्युलेट
आणि व्हेंट्रल टेगमेंटम हे भाग देखील ऑर्गॅझम मध्ये महत्वाची भूमिका बजावतात हे तिच्या लक्षात आलं. डॉक्टर नीलनंही अप्रूव्ह केल्यानंतर तिच्याकडे असलेला सगळा डेटा तिनं प्रोजेक्टची IT टीमकडे सबमिट केला. आजपासून तिच्या प्रोजेक्टचं कोडिंग सुरू होणार होतं. मेंदूच्या या सगळ्या भागांना स्टिम्युलेट करू शकेल असा कोड जनरेट करून डोक्यात घातलेल्या एका उपकरणाद्वारे सेक्सची फिलिंग जनरेट करायची अशी तिची एकंदर कल्पना होती. तिला हवा असलेला कोड जनरेट व्हायला अजून 7-8 महिने जाणार होते. दरम्यानच्या काळात ती तिच्या डिव्हाइसच्या एक्सटर्नल अपिअरन्सवर काम करणार होती. बघता बघता या सगळ्यात अजून 1 वर्ष उलटलं. तिला फंडिंग देणाऱ्या कंपनीचे तिला एकामागून एक फोन येऊ लागले. मशीन आता अखेरच्या टप्प्यात होतं. आता वेळ होती ट्रायलची. डॉक्टर नील सोबत डिस्कस करून तिने 50 फिट पार्टिसिपंट निवडले आणि ट्रायलचा दिवस फिक्स केला. ट्रायलच्या दिवशी सकाळी 10 वाजल्यापासून सगळे पार्टिसिपंट्स लॅबच्या कॉरिडॉरमध्ये जमले होते. ही ट्रायल 2 दिवस चालणार होती. ट्रायलच्या आधी तिने सगळ्यांच्या मेंदूचे fMRI स्कॅन घेतले आणि सगळ्यांना लॅब गाऊन घालून एका प्रोटेक्टिव्ह रूम मध्ये पाठवलं. प्रत्येक कपलसाठी एक वेगळा रूम अरेंज करण्यात आला होता. ट्रायलच्या पहिल्या दिवशी त्यांना एकमेकांशी इंटरकोर्स करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. या दरम्यान ती डॉक्टर नील आणि इतर सहकाऱ्यांसह त्यांना मॉनिटर करणार होती आणि इंटरकोर्स नंतर त्यांच्यातील बिहेवियरल, न्यूरोलॉजिकल, फिजिकल आणि सायकोलॉजिकल चेंज नोटीस करणार होती. ट्रायलला सुरुवात झाल्यापासून पुढच्या अर्ध्या तासात सगळ्या पार्टिसिपंटचा इंटरकोर्स आटोपला आणि त्यानंतर तिने पुन्हा त्यांचं ब्रेन स्कॅन घेतलं. त्यानंतर सगळ्यांना ऑर्गॅझम आणि सॅटिस्फॅक्शन बद्दल प्रश्न विचारण्यात आले. त्या सगळ्यांची उत्तरं रेकॉर्ड करून तिने या दिवसाची ट्रायल संपवली आणि दुसऱ्या दिवसाची वाट पाहू लागली. दुसऱ्या दिवशी कालच्या प्रमाणे फॉर्मॅलिटीज कंप्लीट करून सगळ्या पार्टिसिपंट्सना डिव्हाइस घालण्यासाठी देण्यात आले. त्या डिव्हाइसमध्ये प्रत्येकाच्या अपेक्षेनुसार डिग्री ऑफ ऑर्गॅझम सेट करण्यात आली आणि पुढच्या अर्ध्या तासासाठी सगळ्यांना मॉनिटर करण्यात आलं. सगळ्यांच्या चेहऱ्याकडे पाहून, ऑर्गॅझम दरम्यानचा त्यांचा आनंद पाहून ती खुश झाली, कारण तिचा प्रोजेक्ट सक्सेसफुल झाला होता. पुरुषाला स्त्रीशिवाय आणि स्त्रीला पुरुषाशिवाय सेक्शुअल प्लेजर एका मशीनद्वारे देता येईल हे तिनं सिद्ध केलं होतं. बरं, तर कुठलंही फिजिकल पेनिट्रेशन न करता तिनं ऑर्गॅझम क्रिएट केलं होतं. प्रत्येक पार्टिसिपंटना मिळणारा ऑर्गॅझम बघून तिला वेगळाच ऑर्गॅझम मिळत होता. ट्रायल संपल्यावर तिनं प्रत्येक पार्टिसिपंटला प्रश्न विचारायला सुरुवात केली. प्रत्येकाला फिजिकल इंटरकोर्सपेक्षा जास्त या मशीनमधून सुख मिळालं होतं. या मशीनमधून सेक्सचा अनुभव घेताना प्रत्येकाच्या मेंदूचा अपेक्षित एरिया प्रमाणापेक्षा जास्त ऍक्टिव्ह झाला होता. पण या मशीनबद्दल प्रत्येकाची एकच तक्रार होती. या मशीनद्वारे प्रत्येकालाच कमालीचा ऑर्गॅझम मिळाला होता, पण तरी प्रत्येकाला हवी असलेली एक गोष्ट ती मशीन देऊ शकत नव्हती. तो म्हणजे त्याच्या पार्टनरचा खराखुरा स्पर्श, जो कदाचित ऑर्गॅझम पेक्षा जास्त इम्पॉर्टंट होता. हे बघा, तुमचं अति झालंय आता. मीच म्हणून तुमच्यासोबत संसार करतेय. दुसरी कोणी असती ना तर कधीच सोडून गेली असती. वैतागत तिने माहेरी जाण्यासाठी तिची बॅग भरली. ती इतकी रागराग करत होती तरी देखील तो शांतपणे सिगरेट पीत बाल्कनीत उभा होता. ती 2 दिवसासाठी माहेरी जाईल आणि पुन्हा 3ऱ्या दिवशी निघून येईल हे त्याला चांगलंच ठाऊक होतं आणि म्हणूनच या भांडणात तो काहीच रिॲक्ट न करता शांतपणे उभा होता. याआधी देखील ती अशीच कित्येक वेळा भांडून माहेरी निघून गेली होती, त्यामुळे त्याला तिचा स्वभाव चांगलाच माहीत होता. बरं, तर त्यांच्या लग्नाला आता कुठे 2 वर्ष पूर्ण झाली होती, पण अजूनही ते दोघं एकमेकांमध्ये पुरते मुरल्यासारखे वाटत नव्हते.
आपण एवढं चिडूनही तो काहीच बोलत नाही हे पाहून तिला अजूनच राग येत होता. त्याचा शांतपणा तिला खायला उठल्यासारखा होत होता. बघा बघा, मी एवढं बोलते तरी काहीच फरक पडत नाहीये. नाही पडणार तरी कसा म्हणा, बायकोची किंमतच नाहीये तुम्हाला. बायको असली काय आणि नसली काय, तुम्हाला सारखंच. एक ना एक दिवस कोणासोबत तरी पळून जाईल ना, तेव्हा कळेल. असं म्हणून ती तणतण करत घराबाहेर पडली. ती बाहेर पडताच त्याने शांतपणे घराचा दरवाजा लावून घेतला. खरं तर त्या क्षणी त्यालाही तिचा राग आला होता, पण तो काहीही बोलला नाही. ती रागावलेली असताना आपण जर काही बोललो तर त्या गोष्टी अजून बिघडतील हे त्याला चांगलंच ठाऊक होतं. मुळात ती फार क्षुल्लक कारणावरनं भांडत होती. गेल्या काही दिवसापासून याला ऑफिसवरून यायला उशीर व्हायचा, कारण त्याच्या बॉसनं एक नवीन प्रोजेक्ट त्याच्यावर टाकला होता. हा प्रोजेक्ट त्याच्यासाठी संपूर्ण नवीन असल्यानं त्याचा रिसर्च आणि इतर गोष्टी करताना त्याला वेळ लागायचा आणि त्यामुळेच घरी परतताना त्याला उशीर व्हायचा. आणि घरी आल्यावर थकलेला असल्यामुळे तो तिला वेळ देऊ शकायचा नाही. एकदा की हा प्रोजेक्ट संपला की तो तिला फिरायला कुठेतरी घेऊन जाणार होता, पण तिला धीर धरवतच नव्हता. आपला नवरा किमान ऑफिसातून घरी परतल्यावर तरी आपल्याला पूर्ण वेळ द्यायला हवा असं तिला वाटायचं. पण हा गेल्या आठवड्याभरापासून घरी आल्यावर सुद्धा लॅपटॉप घेऊनच बसायचा आणि म्हणूनच तिची अजूनच चिडचिड व्हायची. आज तो घरी इतक्या उशिरा आला की तिच्या डोक्यावरून पाणी गेलं. त्यात तो मीटिंगवरून येताना बाहेरून खाऊन आला आणि ही त्याची जेवणासाठी वाट पाहत थांबली होती. बरं, तर याने बाहेर खात असल्याचं कळवणं अपेक्षित होतं, पण तो मीटिंगच्या सगळ्या धामधुमीत कळवायला सुद्धा विसरला आणि तिच्यासाठी भांडायला इतकं कारण पुरेसं होतं. ती बॅग घेऊन बाहेर पडली तेव्हा रात्रीचा 1:30 वाजला होता. एवढ्या रात्री तिला माहेरी जायला गाडी मिळणार नाही हे त्याला ठाऊक होतं. त्यांच्या एरियातल्या रिक्षा देखील साधारण 12:30-1 नंतर बंद व्हायच्या. त्यामुळे जनरली इतक्या रात्री प्रायव्हेट टॅक्सीशिवाय पर्याय नव्हता. खरं तर त्याला तिची काळजी वाटत होती, पण तो सुद्धा इतका चिडलेला होता की गेली खड्ड्यात. इतक्या रागात मी घर सोडून जायला सांगितलं नव्हतं असं स्वतःशीच म्हणून त्याने दुसरी सिगरेट शिलकावली. एकीकडे हा सिगरेट पीत बाल्कनीत उभा होता, तर दुसरीकडे रस्त्यावर एखादी तरी रिक्षा दिसेल या आशेनं ती उभी होती. चुकून मागून एखादी रिक्षा जरी भेटली तरी माहेरी गेल्यावर पुढचे 7-8 दिवस तरी घरी परत यायचं नाही असा विचार करून ती तिथे उभी होती. यावेळी तिचा राग इतक्या टोकाचा होता की याने तिची मनधरणी केल्याशिवाय ती काही परतणार नव्हती आणि तो काही मनधरणी करायला जाणार नव्हता. तिच्या मनात तिथे उभं राहून कित्येक गोष्टी फिरत होत्या. त्याच्या सगळ्या चुका तिच्या डोळ्यासमोर नाचत होत्या आणि क्षणाक्षणाला तिचा राग अजूनच वाढत होता. थंडीचे दिवस असल्याने रस्त्यावर काळं कुत्रं देखील नव्हतं. त्याच्या शेजारीच असलेल्या झाडावर घुबड तिच्याकडे मोठे डोळे करून पाहत होतं. मध्येच वाऱ्याची झुळूक तिच्या अंगाला स्पर्शून जात होती. वाऱ्याचा सोडला तर रस्त्यावर दुसरा कसलाही आवाज नव्हता. आता तिला भीती वाटायला सुरुवात झाली होती. उगाचच इतक्या रात्री घर सोडून आले मी. कमीत कमी सकाळी तरी निघायला हवं होतं असं तिला राहून न राहून वाटत होतं. पण तिचं मन घरी जायला तयार नव्हतं, कारण आपल्या निघून जाण्यामुळे नवऱ्याच्या आयुष्यात काहीच फरक पडत नाही असा तिचा समज झाला होता. बरं, तर हा समज काही अंशी योग्य देखील होता, कारण इतक्या रात्री बायको रागानं घराबाहेर पडल्यावर तिला मनवायचं सोडून तो दार बंद करून सिगरेट पीत बसला होता. क्षणाक्षणाला तिचा राग वाढत होता आणि त्याचसोबत भीती देखील. अर्धा तास उलटून गेल्यावरही एखादी गाडी सापडत नाही म्हणून मग तिने तिच्या पर्समधून मोबाईल बाहेर काढला आणि एखादी प्रायव्हेट टॅक्सी बुक करण्याचा विचार करू लागली. तिने टॅक्सी बुक करण्यासाठी ॲप खोललं. तितक्यातच एक कार तिच्या समोर येऊन उभी राहिली. एक्सक्यूज मी मिस, कॅन आय हेल्प यू? म्हणजे इतक्या रात्री तू रस्त्यावर अशी एकटी उभी आहेस म्हणून विचारलं. गाडीची काच खाली करत तो म्हणाला. त्याने त्याच्या डोळ्यांवर काळा गॉगल लावला होता. अंगावर एखादं ब्रँडेड अत्तर फवारलं होतं. त्या अत्तराचा सुगंध
गाडीची काच खाली करताच तिच्या नाकात पोहोचला. एखादीने पाहता क्षणी प्रेमात पडावं असाच तो होता. त्याच्याकडे पाहून एक क्षण तिच्या मनात देखील विचार आला. पण नंतर काहीशा नाराजीनंच ती म्हणाली, हे बघा मिस्टर, मी मिस नाहीये. माझं लग्न झालंय आणि मला नकोय तुमची मदत. त्यावर तो हसून म्हणाला, सॉरी, माय मिस्टेक. तुमच्या गळ्यातलं मंगळसूत्र पाहिलंच नाही. आणि हो, तुम्ही एकट्या होतात म्हणून मदत द्यायला आलोय. बाकी काही इंटेन्शन नाहीये माझं. तुम्हाला चालणार नसेल तर जातो मी. पण तुम्हाला सांगतो, सकाळी 5 वाजल्याशिवाय तुम्हाला एकही गाडी मिळणार नाही. त्याचं बोलणं पूर्ण झाल्यावर तिने काही वेळ स्वतःशीच विचार केला आणि नंतर ती गाडीत जाऊन बसली. खरं तर तिच्या गाडीत बसण्यामागे 2 कारणं होती. एकतर तिला सकाळपर्यंत रिक्षा किंवा टॅक्सीसाठी वेट करायचं नव्हतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या तरुण पुरुषाचा मोह तिला आवरत नव्हता. ती गाडीत बसल्यावर त्या दोघांनी गप्पा मारायला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांच्या गप्पा कॅज्युअल होत्या, म्हणजे नाव काय, ओळख काय, वगैरे वगैरे. पण नंतर तो जरा जास्तच पर्सनल होऊ लागला. त्याचं पर्सनल होणं तिला खटकत होतं. पण कुठेतरी त्याची पर्सनॅलिटी तिला आवडली होती. त्यात त्याने तिच्यासाठी एक गझल गाऊन दाखवली. सादगी तो हमारी देखिए, एतबार आपके वादे पर कर लिया. बात तो सिर्फ एक रात की थी मगर इंतजार आपका उम्र भर कर लिया. त्या गझलेतून त्याला नेमकं काय सुचवायचंय ते तिला आपोआप कळलं. तो साला पहिल्या भेटीतच तिला इम्प्रेस करण्याच्या मागे लागला होता. अर्थात त्याचंही बरोबर होतं. ती त्याला फक्त एका रात्रीसाठी भेटली होती आणि या एका रात्रीत तिला इम्प्रेस करण्याचं कसब त्यांनी पणाला लावलं होतं. कारण ती सुद्धा त्याला आवडली होती. तशी ती दिसायला 4 चौघींसारखीच होती, पण तिच्या साधेपणातच तिचं सौंदर्य लपलेलं होतं. त्यात तिने केस मोकळे सोडलेले होते. त्यामुळे कारच्या खिडकीतून येणाऱ्या अंधुक प्रकाशात तिचं सौंदर्य अजूनच खुलून दिसत होतं. एक बेसावध क्षण त्या दोघांना जवळ यायला पुरेसा होता. गाडी भरधाव वेगाने हायवेवरून तिनं सांगितलेल्या पत्त्याच्या दिशेनं चालली होती. गाडी हायवेला लागताच त्याने गाडीची काच खोलली आणि खिडकीतून येणाऱ्या वाऱ्यामुळे तिचे केस हळूच उडू लागले. त्यात त्याने मुद्दामच स्टिरिओवर एक बंदिश लावली. ती बंदिश ऐकून ती जवळजवळ त्याची फॅनच झाली. ती तिची सगळ्यात आवडती बंदिश होती. तिने ती बंदिश शांततेत ऐकण्यासाठी त्याला शहरातल्या तलावाजवळ गाडी घ्यायला सांगितली. तलावापाशी गाडी पोहोचताच ती बंदिश ऐकण्यासाठी पुढे जाऊन बसली. ती आता त्याच्या बाजूला बसली. स्टिरिओवर हळू आवाजात बंदिश प्ले होत होती. बाहेरून येणाऱ्या वाऱ्यामुळे एक वेगळाच फील तयार झाला होता. हाच तो बेसावध क्षण. ती त्या बंदिशमध्ये आणि तो तिच्यामध्ये पुरता हरवला होता. त्याने अत्यंत अलगदपणे त्याचे थंडगार ओठ तिच्या नाजूक ओठांवर टेकवले. तिने सुद्धा अजिबात विरोध न करता त्याला जवळ येऊ दिलं. तिची मुकसंमती मिळाल्यानंतर त्याने तिला मिठीत घेतलं आणि वाऱ्यामुळे उडणारे तिचे केस सावरून तिच्या मानेवर ओठ टेकवले. त्याच्या थंडगार ओठांचा स्पर्श मानेला होताच अंगातून एक वेगळीच लहर गेल्याचं तिला जाणवलं. ती देखील आता स्वतःला विसरून त्याला मिठीत कुरवाळू लागली. पुढच्याच क्षणी गाडीच्या काचा वर झाल्या आणि गाडीला लावलेले पडदे सारले गेले. त्याच्या मिठीत संपूर्ण रात्र सरल्यावर सकाळी त्यानं तिला एकच प्रश्न विचारला. तुझा राग गेला असेल तर आता माहेरी जाण्याऐवजी पुन्हा आपल्या घरी जायचं का?